श्री गुरुचरित्र अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री गुरुभ्यो नमः. शिष्योत्तम नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना स्पर्श करीत भक्तिभावाने विनंती करू लागला. हे सिद्धमुनी, आपला जय जयकार असो. आम्हाला भवसागरातून पार करणारे आपण आहात. अविद्यारूपी अंधार दूर करणारे ब्रह्मज्ञानी सूर्यही आपणच आहात. मी माया मोहाच्या अंमलाखाली गाढ झोप घेत असता मला जागे करणारे कृपासागरही आपणच आहात. अंधाराला दूर करणारा सूर्य होऊन तुम्ही मला भवसागर पार करविला आहे. हे सिद्धमुनी, आपण चिन्मयात्मा आहात. असे म्हणून शिष्य भक्तिभावाने श्रीगुरूंची प्रार्थना करिता झाला तेव्हा श्रीगुरूंनी संतुष्ट होऊन त्यास अभय दिले. शिष्य म्हणाला, स्वामी, पुढे काय कथा घडली ते सांगावे. आजवर ज्ञानामृत प्राशन करून आपण मला तृप्त केले आहे, मात्र तरीही माझे अंतःकरण तृप्त झालेले नाही. तेव्हा कथा मला आणखीन एक कथा सांगावी. असे म्हणून तो सिद्धचरणी नमन करता झाला. सिद्ध म्हणाले, सर्वांना ज्ञान प्राप्त होईल अशी एक उत्तम कथा मी तुला सांगतो. श्री गुरु गाणगापूर येथे असताना त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली आणि वाढती झाली. त्याविषयी समग्र सांगावे तर ग्रंथ विस्तार वाढेल, म्हणून महत्वाचा कथाभाग सांगतो. श्री गुरु म्हणजे साक्षात श्रीहरी. त्यांचा महिमा अवर्णनीय आहे. त्यांचा एक एक महिमा सांगावा तर कथा वाढत जाईल. गाणगापूर येथे एक वेदवेत्ता, विरक्त, बहुश्रुत आणि कर्मनिष्ठ आचरण करणारा ब्राह्मण राहत असे. तो कुणाकडूनही दान घेत नसे, दुसऱ्याचे अन्न घेत नसे, खोटे बोलत नसे, विनाकारण वाद घालीत नसे. तो नेहमीच कोरडी भिक्षा मागत असे आणि त्यावर उदरनिर्वाह करीत असे. त्याची पत्नी अतिशय रागीट होती. भिक्षा मागून पोट भरणारा तो ब्राह्मण अतिशय साधेपणाने राहत असे. अतिथी पाहुणे यांच्याशिवाय तो कधीही भोजन घेत नसे. त्याच्या गावात श्राद्धादी विधीसाठी ब्राह्मण भोजन घालण्याकरता आलेली मंडळी गावामध्ये सहस्र भोजनाचा घाट घालीत असत. गावातील स्त्रिया सहस्र भोजनासाठी जात असत आणि तेथे मिळणाऱ्या पक्वान्नाची स्तुती करत असत. त्यांनी केलेली स्तुती ऐकून त्या ब्राह्मणाची पत्नी परमेश्वरास श्रीहरी असे म्हणून चिंतातूर होऊन बसत असे. एवढे माझे हे दुर्दैव, असे उत्तम अन्न मला स्वप्नात सुद्धा पाहावयास मिळत नाही. दरिद्री पतीशी विवाह झाल्यामुळे मला हे खडतर आयुष्य जगावे लागत आहे. हे देवा, माझे पूर्वजन्मीचे कर्म म्हणून मला हा असा पती लाभला, जो कायम दरिद्री राहण्यातच सुख मानतो. बाकीचे ब्राह्मण आपापल्या पत्नीसह दुसऱ्याकडे भोजन घेत असतात. त्यांनी त्यांच्या पूर्वजन्मात नक्की पुण्यकर्म केलेले असणार. माझा पती दैवहीन आहे. तो कधीही परान्न घेत नाही. याचे काय करावे नारायणा. मनात असा विचार करीत ती चिंतातूर राहत असे. अशातच एकदा त्या गावात एक श्रीमंत ब्राह्मण आला. त्याला महालय श्राद्ध करावयाचे होते. त्याने गावातील ब्राह्मणांना भोजनाचे रीतसर आमंत्रण दिले, तसेच त्यांना सोबत पत्नीसह येण्यास सांगितले. हे ऐकून ती विप्रपत्नी आपल्या त्या पतीजवळ गेली आणि श्रीमंत ब्राह्मणांचे आमंत्रण आल्याविषयीचे वृत्त सविस्तर सांगती झाली. तिथे गेल्यास अनेक प्रकारची पक्वान्ने, कपडे, दक्षिणा रूपाने भरपूर द्रव्य मिळेल. हे स्वामी माझे ऐका. तुम्ही या आमंत्रणाचा स्वीकार करा, अन्यथा मला तरी तिथे जाण्याची परवानगी द्या. गोडधोड पदार्थ खाण्याची प्रबळ इच्छा माझ्या मनात जागृत झाली आहे. तिची विनंती ऐकून तो ब्राह्मण पती तिला म्हणाला, तू आनंदाने जेवावयास जा. तिथे येणे मला काही जमणार नाही. पती संमती मिळताच ती स्त्री त्या श्रीमंत ब्राह्मणाकडे गेली आणि आपल्या भोजनाकरिता आल्याचे त्यास सांगितले. त्यावर तो ब्राह्मण म्हणाला, आम्ही जोडप्यांना आमंत्रण दिले आहे. तेव्हा भोजनासाठी येण्याचे असेल तर सोबत आपल्या पतीसही आणावे लागेल. श्रीमंतांचे ते बोलणे ऐकून ती स्त्री मनातून हिरमुसली आणि पुढे काय करता येईल याचा विचार करू लागली. माझे दैवच खोटे आहे. केवळ पतीमुळे मला स्वप्नात देखील उत्तम भोजन प्राप्त होत नाही. असा विचार मनाशी करून ती स्त्री नृसिंह सरस्वतींकडे आली आणि त्यांना नमस्कार करीत विनंतीपूर्वक सांगती झाली, स्वामी माझे ऐकावे. मला कधीही उत्तम भोजन खावयास मिळत नाही. तेव्हा आपण माझ्या पतीला भोजनात जाण्याकरता सांगावे. ते ब्राह्मण केवळ विवाहित जोडप्यांनाच भोजनाकरता आमंत्रित करतात. माझा पती परान्न घेत नसल्याने कधीही अशा ठिकाणी भोजन घेण्याकरता जात नाही. स्वामी, आपण कृपया माझ्या पती समजवावे. तेव्हा भोजनाची आमंत्रणे येतात तेव्हा तिथे अन्न आणि वस्त्र देखील प्राप्त होते. तिचे बोलणे ऐकून श्रीगुरूंना हसू आले. त्यांनी लागलीच त्या स्त्रीच्या पतीस बोलावून घेतले. श्रीगुरु त्या ब्राह्मणास सांगते झाले, तुला जिथे आमंत्रण आले आहे तिथे जावे आणि तेथील मिष्टान्न खावे असे तुझ्या स्त्रीस वाटत आहे. तेव्हा इच्छा ती पूर्ण करावी. असे अरे स्त्रीची म्हणजे पत्नीची इच्छा कधीही अपूर्ण ठेवू नये. पत्नीच्या मनाचे समाधान करावे. श्रीगुरूंची सूचना ऐकून तो ब्राह्मण त्यांना नमस्कार करिता झाला. स्वामी, परान्न न घेण्याचा माझा नियम आहे, मात्र जो गुरु आज्ञा पाळत नाही तो घोर नरकात पडतो.
या कारणाने मी आपल्या आज्ञेचा आदर करून तिथे जातो. श्री गुरूंची आज्ञा मिळताच आनंदित झालेली ती स्त्री आपल्या पतीसह समाराधनेसाठी गेली. तिथे त्या श्रीमंत ब्राह्मणाने आपल्या पितरांचा नामोल्लेख करून त्या दाम्पत्याला श्रद्धापूर्वक विविध मिष्टान्नाने युक्त असे भोजन वाढले. मात्र भोजन करीत असता तिला आपल्यासोबत कुत्रा आणि डुक्करही आनंदाने जेवत आहेत असे विचित्र दृश्य दिसले. हे दृश्य पाहून तिला उबग वाटला आणि अन्न तिथेच टाकून ती निघून निघाली. जे कोणी जेवत होते त्यांनाही ती पाहिलेले दृश्य सांगते झाले. ती स्त्री पुढे जाऊन चिंता करू लागली आणि तिच्या पतीस म्हणाली, तुम्ही कुत्र्याने उष्टवलेले अन्न खाल्ले आहे. त्यानंतर तो ब्राह्मण तिला म्हणाला, आपल्या दुर्दैवामुळेच आपल्याला कुत्रे व डुकराने उष्टी केलेले परान्न खायला लागले. आणि ते उभयता श्रीगुरूंपाशी आले. त्यास वंदन करते झाले. तेव्हा श्रीगुरू त्यांना म्हणाले, काय परान्नाचे सुख मिळाले का? तू सतत पतीला दूषणे देतेस. आता तरी तुझे मनोरथ पूर्ण झाले का? श्रीगुरूंचे हे बोलणे ऐकून ती स्त्री नृसिंह स्वामींच्या चरणी लोटांगण घालती झाली आणि स्वामी क्षमा करा असे विनवू लागली. मी अल्पबुद्धी आहे. मी माझ्या पतीला परान्न खाण्यास भाग पाडले आणि पापात ढकलले. मला क्षमा करा. जो ब्राह्मण मात्र चिंतित झाला आणि म्हणाला, स्वामी आता मी काय करू? माझा व्रतभंग झाला. माझ्या हातून मोठे पाप घडले. परान्न घेऊ नये हा माझा नित्य संकल्प होता. पण माझी पत्नी माझी वैरीण ठरली. तिच्यामुळेच माझ्या हातून पाप घडले. त्याचे वचन ऐकून श्रीगुरू हसत हसत म्हणाले, तू स्त्रीच्या मनातील इच्छा पूर्ण केलीस. आता तिचे समाधान झाले. आता ती तुझ्या सांगण्याप्रमाणे वागेल. कधीही परान्न घेणार नाही. त्यामुळे तुझ्या हातून पाप घडले याची चिंता तू मनात बाळगू नकोस. आणखीन एक सांगतो, त्यामुळेच तुझ्या हातून सहज धर्म घडेल. जर कोणी एखादा ब्राह्मण देवकार्य किंवा पितृकार्यासाठी अडला असेल, त्याला कोणी ब्राह्मण मिळत नसेल तर त्याच्याकडे भोजनास जावे. अशा वेळी तू गेला नाहीस तर मात्र तुला अनंत दोष लागतील. श्रीगुरूंचे वचन ऐकून ब्राह्मणाने त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि हात जोडून विनंतीपूर्वक त्यांना सांगता झाला, माझी एक विनंती ऐकावी. कुणाच्या घरी अन्न घ्यावे, कोठे अन्न घेण्याने दोष घडतील, कुणाच्या द्वारे जाऊ नये हे मला विस्तारपूर्वक सांगावे. त्या ब्राह्मणांची विनंती ऐकून श्रीगुरूंनी जे विस्तारपूर्वक कथन केले त्यास श्रोत्यांनी लक्षपूर्वक ऐकावे. श्रीगुरू त्या ब्राह्मणाला म्हणाले, अन्न घेण्यास योग्य घरे कोणती हे विचारलेस त्याविषयी सांगतो. गुरुच्या घरी आनंदाने भोजन घ्यावे. शिष्यांच्या घरी भोजन घेण्यासही हरकत नाही. वैदिक ब्राह्मण, विद्वान माणूस, मामा, सासरा, सख्खे भाऊ, साधू पुरुष यांच्या घरी भोजन घ्यावे. एखादा कुणी ब्राह्मण मिळत नसल्यामुळे चिंतित असल्यास त्यांच्या घरी अन्न घ्यावे. मात्र अशा वेळी गायत्रीचा जप केल्याने दोष लागणार नाही. तेव्हा ब्राह्मण श्रीगुरूंना म्हणाला, आता निषिद्ध अन्न कोणते आणि ते कोणत्या घरी जेवू नये हे आम्हाला सांगावे अशी विनंती आहे. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, कोणती घरे वर्ज्य करावी हे विचारत असशील तर माझ्या आठवणीनुसार अशी अनेक घरे आहेत. ती मी आता क्रमाक्रमाने सांगतो. ज्या व्यक्ती आईवडिलांकडून सेवा करून घेतात त्या पापी असतात. अशा आणि धनलोभी ब्राह्मणांच्या घरी जेवू नये. जे बायको मुलांचा छळ करतात आणि ब्राह्मणाला दान करतात त्यांच्या घरी भोजन घेतल्यास पाप लागते. गर्विष्ठ व्यक्ती, चित्रकार, शस्त्र धारण करणारा, मल्लयुद्ध करणारा ब्राह्मण, वीणा वाजवून उदरनिर्वाह करणारा आदीच्या घरी ब्राह्मणांनी भोजन घेऊ नये. ज्याच्यावर समाजाने बहिष्कार घातलेला आहे, जो भिक्षा मागून पोट भरतो, जो स्वतःची स्तुती करतो, जो परनिंदा करतो त्याच्या घरी भोजन घेऊ नये. काही जण वेगवेगळे वैश्वदेव न करता एकत्र जेवण बनवतात. अशा ठिकाणी ब्राह्मणांनी भोजन घेऊ नये. जे आपण होऊन स्वतःकडे गुरुत्व घेतात आणि लोकांना मंत्रोपदेश करतात, तसेच ज्याचा शिष्य अनितीने वागतो त्या गुरुच्या घरी जेवण घेऊ नये. जो ब्राह्मण सतत क्रोधित असतो तसेच ज्याच्या घरी स्त्री नाही अशा लोकांच्या घरी भोजन घेऊ नये. पैशांचा गर्व करणारा, रागीट वृत्तीचा, कंजूस, निर्दयी, व्यभिचारी, दांभिक आणि दुराचारी ब्राह्मणाच्या घरी भोजन घेऊ नये. जी ब्राह्मण स्त्री आपल्या पती व मुलापासून वेगळी राहते तिच्या घरी चांगल्या माणसांनी भोजन घेऊ नये. जो स्त्रीच्या अधीन राहतो, जो ब्राह्मण असूनही सोनार काम करतो, जो अनेक जातींच्या घरी पौरोहित्यात जातो त्यांच्या घरी जेवू नये. दुष्टवृत्तीचा, राजाचा नोकर, लोहार, शिंपी, धोबी यांच्याकडून तर ब्राह्मणांनी दान देखील घेऊ नये. मद्यपान करणारा, भिक्षा मागून साठेबाजी करणारा, स्वतःच्या घरात आपली पत्नी व तिच्या प्रियकरासह राहणारा अशा मंडळींकडून ब्राह्मणाने दान घेऊ नये. चोर, द्वारपाल, कुंभारकाम करणारा यांच्या घरी भोजन केल्याने महादोष उत्पन्न होतो. जो ब्राह्मण शूद्राला द्रव्याच्या लालसेने विद्या शिकवतो, जो आपले घोडे विकतो त्यांच्या घरी अन्न सेवू नये.
ज्याच्या घरी देवाचे भजन पूजन होत नाही, ज्याच्या घरी जुगार खेळला जातो, जो स्नान न करता भोजन करतो, अशांच्या घरी भोजन करू नये. जो संध्या करण्याच्या वेळी संध्या करतो टाळतो, जो कुणाला दान देत नाही, जो पितृकार्य करत नाही, अशांच्या घरी भोजन घेऊ नये. जो ढोंगी वृत्तीने जपजाप करतो आणि जो पैसा घेऊन जप करतो, त्याच्या घरी भोजन करू नये. एखाद्याला मदत करून जो पुन्हा सर्वत्र त्याची वाच्यता करतो, व्याज कमावून संचय करतो, त्याच्या घरी जेवण करू नये. विश्वासघातकी, अनितीने वागणारा, पक्षपात करणारा, स्वधर्माचा त्याग करणारा, दुष्कृत्य करणारा, पारंपरिक रीतिभाती न पाळणारा, अशा व्यक्तींच्या घरी भोजन घेऊ नये. विद्वान, ब्राह्मण आणि सत्पुरुष यांचा द्वेष करणाऱ्यांकडेही भोजन घेऊ नये. कुलदैवत, आई वडील यांना सोडून दूर जाणारा, गुरुनिंदा करणारा यांच्याही घरी भोजन घेऊ नये. गाय व ब्राह्मणांचा वध करणारा, स्त्री हत्या करणारा यांच्या घरी भोजन घेऊ नये. आषाढभूत एखाद्याच्या द्वाराशी ताटकळत घुटमळत राहणारा, दानधर्म करताना टाळाटाळ करणारा यांच्या घरी घेऊ नये. जो सर्व जातींच्या लोकांना शरण जातो, तो चांडाळ समजावा. जो ब्राह्मणाला नमस्कार करत नाही, त्यांचे घरी देखील भोजन घेऊ नये. जो आपली मुलगी आणि जावई यांना रागाने दोष देत राहतो, तसेच जो निपुत्रिक आहे, त्याच्या घरी अन्न घेऊ नये. जो स्वतःच्या घरी पंचमहायज्ञ करतो, मात्र दुसऱ्याच्या घरी जाऊन भोजन घेतो, ज्याला दुसऱ्याच्या घरचे अन्न प्रिय असते, अशा व्यक्तीच्या घरी देखील भोजन करू नये. जो विवाहित असूनही पंचमहायज्ञ करीत नाही, त्याच्या घरी भोजन करू नये. जो घरच्या अन्नावर टीका करून दुसऱ्याच्या घरातील अन्नाची स्तुती करतो, अशा चांडाळाच्या घरचे अन्न स्वीकारू नये. जो स्वयंपाकाची कामे करून उदरनिर्वाह करतो, त्याच्याकडे भोजन घेतल्यास अल्पायुष्यत्व येते, आंधळेपणा प्राप्त होतो, बहिरेपण येते, विस्मरण होते, धैर्यबळाचा ऱ्हास होतो आणि दुबळेपणा येतो, म्हणून अशा व्यक्तीकडे भोजन घेऊ नये. जो दानधर्म करीत नाही, अशा गृहस्थाश्रयी व्यक्तीकडे भोजन करू नये, असे अद्वैत शास्त्र सांगते. जो ब्राह्मण दुसऱ्याच्या घरी राहतो, दुसऱ्याचे अन्न खातो, त्याच्या भाग्याचे सर्व पुण्य त्याच्या यजमानाकडे जाते. त्या यजमानाचे सर्व दोष त्याच्या घरी भोजन केल्याने आपणापर्यंत पोहोचतात, म्हणून त्या यजमानाच्या घरचे भोजनही टाळावे. भूमी, गाय, सुवर्ण, हत्ती, घोडे यांचे दान घेण्याने दोष प्राप्त होत नाही, परंतु अन्नदानाचे दोष हे महापाप म्हणून ओळखले जाते. ज्याप्रमाणे परस्त्रीशी संग केल्याने नरकवास प्राप्त होतो, त्याप्रमाणेच अन्नदानाचे दोष घडल्यामुळे देखील होतो. दुसऱ्याच्या घरी राहिल्यामुळे आपल्या घरातील लक्ष्मी लोप पावते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी दुसऱ्याच्या घरी भोजन केल्याने एका महिन्याचे गोळा केलेले पुण्य लयास जाते. स्वतःहून परान्न सेवन करणे, आमंत्रणाशिवाय भोजनास जाणे जसे योग्य नाही, तसेच इतरांकडून मिळालेले भोजनाचे आमंत्रण स्वीकारणे देखील योग्य नाही. आपल्या मुलीच्या घरी देखील भोजन करू नये, मात्र कन्येला पुत्र प्राप्त झाला की भोजन घेण्यास हरकत नाही. सूर्यग्रहण, चंद्रग्रहणाच्या वेळी सोहेर किंवा सुतक असेल तेथे भोजन करू नये. जे कोणी खरोखरीचे ब्राह्मण आहेत, त्यांनी ब्राह्मणाप्रमाणेच आचरण केले तर त्यांना दैन्य कसे प्राप्त होईल? सर्व देव अशा ब्राह्मणांचे अधीन असतात. अशा ब्राह्मणांना अष्टमहासिद्धी साध्य होतात. जे ब्राह्मण निष्ठेने नित्यकर्म आचरतात, त्यांना कामधेनू प्राप्त होते. जे ब्राह्मण मदोन्मत्त झाले, त्यांनी आचारधर्म सोडला, त्यांचा स्वधर्म नष्ट झाला आणि ते दरिद्री झाले. यावर तो ब्राह्मण श्रीगुरूंना विनंती करता झाला की, स्वामी, आम्हाला कृपया आचारधर्म कसा असावा याविषयी सांगावे. तुम्ही कृपासागर आहात, त्रयमूर्तीचा अवतार आहात, भक्तजनांसाठी आधारभूत आहात, तेव्हा कृपया आम्हाला ब्राह्मणांचा आचारधर्म सांगावा. तेव्हा श्रीगुरू म्हणाले, अरे, तू ब्राह्मणांचा आचारधर्म विचारलास, त्यावरून मी पूर्वकाली ऋषींनी ज्या आचारधर्माचे पालन केले त्याविषयी आधी सांगतो. नैमिषारण्यामध्ये अनेक वर्षापासून तपसाधना करीत असलेले ऋषीगण तेथे पराशर ऋषींचे आगमन झाल्याने त्यास वंदनकर्ते झाले. सर्व ऋषींनी त्यांना नमस्कार करून विचारले, ऋषीवर, ब्राह्मणांचे आचरण कसे असावे याविषयी कृपया मार्गदर्शन करावे. सध्या आम्ही ज्या पद्धतीने आचरण करतो त्यावरून मनात काही संशय राहतो, म्हणून कृपया ब्रह्मऋषी या नात्याने आमच्या शंकेचे निरसन करावे. मंत्र नेहमी गुरुमुखानेच घ्यावा, त्याप्रमाणे आपण योग्य मार्गदर्शक गुरु आहात, म्हणून आपणच आचारधर्म सांगावा. तेव्हा पराशर ऋषी त्या अन्य ऋषींना म्हणाले,
मी जो आचारधर्म सांगणार आहे त्यानुसार आपणाला सर्व सिद्धी सहज प्राप्त होतील. याकरिता ब्रह्ममुहूर्तावर उठावे, श्री गुरूंचे स्मरण करावे, ब्रह्मा विष्णू महेश या त्रयमूर्तींचे स्मरण करावे. त्यानंतर नवग्रह सूर्य व केतू आणि त्यानंतर सनक, सनंदन आणि सनतकुमार यांचे स्मरण करावे. त्यानंतर नारद, तुंबरू, सिद्ध आणि योगी यांचे स्मरण झाले की 7 समुद्र आणि 7 पर्वतांचे स्मरण करावे. त्यानंतर 7 ऋषी, 7 द्वीपे, 7 भुवने यांचे नामोल्लेख करून प्रातःस्मरण करावे. त्यानंतर अंथरुणावरून उठावे, 2 आचमने करावी आणि मलमूत्र विसर्जन केल्यानंतर पुन्हा शुद्धीसाठी 2 आचमने करावी. पराशर ऋषी म्हणाले, आता आचमन विधी कसा करावा याविषयी विचारपूर्वक सांगतो, त्यास शांत चित्ताने श्रवण करावे. स्नानापूर्वी आणि स्नानानंतर, निजण्यापूर्वी आणि झोपून उठल्यावर प्रत्येकी 2 वेळा आचमने करावी. भोजनापूर्वी आणि भोजनानंतर, जांभई आणि शिंक आल्यावर, मलमूत्र विसर्जनाच्या आधी आणि नंतर आचमन करावे. अपान वायू सुटल्यावर तसेच नजरेने वाईट दृश्य पाहिल्यावर आचमन करावे आणि शुद्ध व्हावे. अशा वेळी पाणी उपलब्ध न झाल्यास स्तोत्राचमन मंत्र म्हणून करावे आणि शुद्ध व्हावे. ब्राह्मणाच्या उजव्या कानाच्या अधिष्ठानी 7 देवता निर्गुण स्थितीमध्ये असतात. त्यांना स्पर्श केला असता आचमन केल्याचे फल प्राप्त होते. श्लोक. या देवतांची नावे अग्नी, अपोदेवता, वरुण, अर्क, वायू, वेद आणि चंद्र राशी अशी आहेत. लघुशंका केल्यावर हातपाय धुवून आचमन करावे. मौन बाळगून प्रसन्न मनाने स्नान करावे. सूर्योदय झाल्यावर शुद्ध आसनावर बसावे. गायत्री मंत्राच्या जपाशिवाय अन्य शास्त्रोक्त मंत्राचा जप करावा. सूर्योदय होताच घरापासून किंवा गावापासून दूर जावे. जानवे उजव्या कानावर घेऊन खाली मान घालून शौचविधी करण्यास बसावे. दिवसा उत्तर दिशेस आणि रात्री दक्षिण दिशेस विवेकपूर्व रीतीने मौन धरून बसावे. इथे तिथे पाहू नये. सूर्य, चंद्र, नदी, नक्षत्रे, आकाश, स्त्रिया यापैकी कुणाकडेही पाहू नये. जो शरीर शुद्ध केल्याशिवाय धोत्रास कासोटा घालतो किंवा कासोटा न सोडता लघुशंका करतो त्याला निश्चितच यमलोकात जावे लागते आणि नरकवास भोगावा लागतो. जर का पाणी उपलब्ध झाले नाही आणि शौचविधी करण्याचा प्रसंग ओढवला तर त्यावेळी गंगेचे स्मरण करून मातीचा उपयोग करावा आणि देह शुद्ध करावा. मात्र जोवर पाण्याने शुद्धीकरण होत नाही तोवर आहार घेऊ नये. आता बहिर्दिशा म्हणजे शौच विसर्जनाची जागा कशी असावी याविषयी जाणून घ्यावे असे पराशर ऋषी सांगतात. जमिनीवर न बसता पाने किंवा गवतावर बसावे. त्यातही हिरव्या पानांवर न बसता वाळलेल्या पानावर बसावे. जो ब्राह्मण उभे राहून लघुशंका करतो त्याच्या देहावर जितके केस आहेत तितके दिवस नरक यातना भोगाव्या लागतात. मलविसर्जन केल्यावर आपल्या लिंगाला हाताचा आधार देऊन उठावे आणि पाण्याचे भांडे जिथे असेल तेथे जाऊन शुद्धी करावी. पाणी उपलब्ध नसल्यास मातेने शुद्धी करावयाची असल्यास वारूळ तसेच उंदरांची बिळे आणि नदी परिसरातील माती आणू नये. वाटसरू ज्या रस्त्याने चालतात तेथील झाडाखालील, देवालय व तीर्थक्षेत्र परिसरातील माती आणू नये. विहीर, कूप, तलावाजवळची माती आणणे योग्य ठरते. मात्र प्रथम त्या मातीवर पाणी शिंपडावे, नंतरच ती उपयोगात आणावी. मग त्या मातीचे आवळ्याच्या आकाराचे 5 गोळे करावे. त्यातील एक लिंगाजवळ तर 5 गुदाशयाजवळ आणि हातासाठी मातीचे 21 गोळे वापरावे. प्रत्येक पायाला 7 वेळा अशी माती उपयोगात आणावी. याविषयी मी जी अधिक माहिती सांगेन त्यात लक्षपूर्वक श्रवण करावे. पराशर म्हणाले, मातीचा वापर करताना लघुशंकेसाठी आवश्यक मातीच्या दुप्पट माती शौचविधीच्या शुद्धतेसाठी वापरावी. तसेच मैथुनादी कर्माच्या शुद्धतेसाठी तिप्पट मातीचा वापर करावा. यात आणखी एक पथ्य असे पाळावे लागते ते म्हणजे गृहस्थाने जेवढी माती वापरली पाहिजे त्याच्या दुप्पट प्रमाणात ब्रह्मचार्याने माती वापरावी. वानप्रस्थी असणाऱ्यांनी तिप्पट माती तर संन्यासाने चौपट प्रमाणात माती वापरावी. असे योग्य पद्धतीने केल्यास धर्माचे नीट पालन होईल. हे प्रमाण दिवसाचे आहे, मात्र रात्रीच्या वेळी हेच प्रमाण निम्मे असावे. संकटात किंवा अडचणीच्या वेळी त्याहीपेक्षा निम्मे असावे आणि प्रवासात असताना त्यापेक्षाही निम्म्या असाव्यात. याच प्रकारचे आचरण मुंज झालेल्या ब्राह्मणाला तसेच 4ही वर्णांना करावयाचे आहे. शौचविधी झाल्यावर किती वेळा पाण्याने चुळा भराव्यात तर त्याचे उत्तर ब्राह्मणाने 8 वेळा आणि क्षत्रियाने 6 वेळा चुळा भराव्यात. वैश्याने 4 वेळा, इतरांनी 2 वेळा चूळ भरावी. आता चूळ कशी भरावी याविषयी सांगतो असे सांगून पराशर ऋषी म्हणाले, 8 वेळा चुळा भरले की 3 वेळा आचमन करावे.
शुद्ध आणि पवित्र जागी बसून कुलदेवतांचे स्मरण करावे. मौन बाळगून आचमन करावे. विष्णूची 24 नावे घेताना शरीराच्या मर्मस्थानांना स्पर्श करावा आणि पुन्हा आचमन करावे असा विधी आहे. ब्राह्मणांच्या उजव्या तळहातावर विख्यात अशी 5 तीर्थे आहेत. याविषयी स्मृतीमध्ये जे सांगितले आहे त्याचाच पुनरुच्चार करतो. अंगठा व तळहात यांच्यामध्ये ब्रह्मतीर्थ, तळहाताच्या मध्यभागी अग्नितीर्थ, अंगठा आणि तर्जनीमध्ये पितृतीर्थ, बोटांच्या अग्रभागी देवतीर्थ तसेच करंगळी आणि तळहातामध्ये ऋषितीर्थ असते. देव, पितर, ऋषी यांचे वर्णन त्या त्या स्थानरूपी तीर्थाने करावे. विद्वान ब्राह्मणाने ब्रह्मतीर्थाने आचमन करावे. केशवाय, नारायणाय, माधव नमः असे म्हणून ब्रह्मतीर्थाने 3 आचमने करावी आणि देवतीर्थाने पाणी सोडून गोविंदाय नमः असे म्हणावे. विष्णू व मधुसूदन यांचे नाव घेऊन दोन्ही हात धुवावेत. त्रिविक्रम आणि वामन ही नावे घेऊन दोन्ही गालांना उजव्या हाताने स्पर्श करावा आणि खालच्या ओठावर उजवा तळहात ठेवून श्रीधराय नमः असे म्हणावे. ऋषिकेश आणि पद्मनाम या नावाला नमः जोडून आपल्या दोन्ही पायांना स्पर्श करावा. दामोदराय नमः म्हणून उजव्या हाताच्या 5ही बोटांनी मस्तकाला स्पर्श करावा. संकर्षणाय नमः असे म्हणून उजवा हाताचा अंगठा व तर्जनीसह बोटांच्या मागील बाजूने नाकास स्पर्श करावा आणि वासुदेव व प्रद्युम्न ही नावे घ्यावीत. अनिरुद्ध आणि पुरुषोत्तम या नावाने डोळ्यांना हाताचा अंगठा व अनामिकेने स्पर्श करावा. अंगठा व करंगळी यांनी दोन्ही कानांना स्पर्श करतेवेळी अधोक्षज व नारसिंह ही नावे घ्यावीत आणि अच्युताय नमः म्हणून नाभीला व जनार्दनाय नमः म्हणून हृदयास स्पर्श करावा. हाताच्या 5ही बोटांनी उपेंद्राय नमः म्हणून मस्तकाला स्पर्श करावा. हरये नमः आणि श्रीकृष्णाय नमः म्हणून 5ही बोटांनी दोन्ही भुजांना स्पर्श करावा. उजव्या हाताच्या भुजेला डाव्या हाताने आणि डाव्या हाताच्या भुजेला डाव्या हाताने स्पर्श करावा. एरवी सर्व स्थानांना उजव्या हाताने स्पर्श करावा. पायांनी होणारा स्पर्श हा पावलांच्या वरच्या बाजूस आणि मस्तकाला म्हणजे कपाळावर न करता टाळूला अगदी वरच्या स्थानाला स्पर्श करावा. अशा रीतीने संध्या करताना आणि इतर वेळी आचरण करावे. मात्र हे सर्व विधी संकटकाळी किंवा निषिद्ध काळी करणे शक्य नसेल तेव्हा काय करावे हे आता सांगतो. संध्येव्यतिरिक्त अन्य वेळी ब्राह्मण तीर्थाने 3 वेळा नावे घेऊन आचमन करावे आणि गोविंदाय नमः म्हणून हात धुवावे आणि त्यानंतर आपल्या मुखाला उजव्या हाताच्या बोटांनी स्पर्श करून उर्वरित 20 नावे उच्चारावी किंवा देवतीर्थाने पाणी घेऊन 1 आचमन करावे आणि गोविंद नाव घेऊन डोळे व कान यांना उजव्या हाताने स्पर्श करावा. हा आचमन विधी आपण शूद्राला स्पर्श केल्यास आणि आवळ्यातील माणसाला शिवल्यास करावा असे श्री गुरूंनी ब्राह्मणाला सांगितले. पावसामध्ये भिजून आल्यास 2दा आचमन केल्याने पावन होता येते. स्नान आणि भोजन झाल्यानंतर 2दा आचमन करावे. ते खाल्ल्यावर, पाणी प्यायल्यावर किंवा स्मशानाच्या बाजूने फिरून आल्यावर 2 आचमने करून शुद्धी करता येते. पाणी उपलब्ध नसल्यास नाम न उच्चारता दोन्ही कानांना हस्तस्पर्श करून आचमन करता येते किंवा अशा वेळी मनाने आचमन करावे. अशा रीतीने जे कोणी आचमन विधी करतील त्यांना दैन्यबाधा कधी होणार नाही असे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले. आता दात घासण्याविषयी सांगतो. याकरता पर्वणीचे दिवस प्रतिपदा आणि षष्ठी वर्ज करावी. नवमी, द्वादशी, शनिवार, रविवार, मंगळवार, श्राद्ध समयी आणि विवाह समयी दात घासू नये. हा नियम विहित काष्टाच्या साहाय्याने समंत्रक करावयाच्या दंतधावनाच्या दात घासण्याच्या क्रियेबद्दलचा आहे. नित्यदिनी सकाळच्या मुख प्रक्षालनासाठी हा नियम लागू नाही. दंतधावनासाठी ताड, माड, केतकी, खजूर, नारळ आणि काटेरी वृक्षांच्या फांद्या घेतल्यास चांडाळाचा जन्म प्राप्त होतो. खैर, करंज, आघाडा, रुई, वड, औदुंबर आदी वृक्षांचा वापर करणे याकरिता योग्य ठरते. दंतधावनासाठी काडीचा आकार ब्राह्मणांसाठी 10 बोटे, क्षत्रियांसाठी 9 वैश्य आणि अन्य यासाठी 6 बोटे इतक्या लांबीचा असावा. दात घासण्यासाठी काडी तोडत असताना आयुप्रज्ञा मंत्र म्हणत काडी तोडावी. मंत्राचे स्वरूप: हे वनस्पती, तू आम्हाला आयुष्य, बल, कीर्ती, कांती, संतती, पशुधन, द्रव्य, ब्रह्मज्ञान, तीव्र बुद्धी दे. दंतधावन केल्यानंतर काडी नैऋत्य दिशेला टाकावी. 12 वेळा चूळ भरून नंतर 2 वेळेला आचमन करावे. त्यानंतर सकाळचे स्नान करावे. असे केल्याने सर्व काही साध्य होते. प्रातःस्नानामुळे तेज, बळ, आयुष्य वाढते, प्रज्ञा वाढते, वाईट स्वप्ने पडत नाहीत, सर्व दैवते वश होतात, सुख सौभाग्य प्राप्त होते.
आनंद वाढतो. यती, तपस्वी, संन्यासी यांनी त्रिकाळ स्नान करावे आणि ब्रह्मचार्याने रोज एकदा स्नान करावे. दररोज स्नान केल्याने पापाचा नाश होतो, म्हणून आनंदाने नियमितपणाने स्नान करावे. गृहस्थ आणि वानप्रस्थी मंडळीने सकाळी व माध्यान्ही स्नान करावे. संकट अथवा काही कारणांमुळे निर्मळ पाणी न मिळाल्यास स्नान कसे करावे याविषयीची माहिती देतो. हे ब्राह्मणा, नीट ऐक. अशा वेळी अग्निस्नान करावे. भस्मलेपन म्हणजे अग्निस्नान किंवा वायुस्नान करावे किंवा आपोहिष्ट आदी मंत्र म्हणून मंत्रस्नान करावे. यासोबत स्नान करण्याविषयी आणखीही काही उत्तम फळे आहेत. ज्याच्या मनात भक्तिभाव आहे त्याला गुरु व देवतेचे रूपदर्शन होता स्नान घडते. तसेच माता पित्याचे दर्शन घेऊन त्यांचे चरणतीर्थ भक्तिभावाने सेवन केले असता किंवा अंगावर शिंपडले असता तीर्थस्नान केल्याचे पुण्य लाभते. किंवा जो पावसात भिजेल, जो उभा राहून वारा अंगावर घेईल, जो गोधुडीत रममाण होईल त्यालाही स्नान केल्याचे पुण्य लाभेल. चांडाळाचा स्पर्श झाला स्नान केल्याने शुद्धी प्राप्त होते. शूद्राचा स्पर्श झाला असता उपस्नान करावे. जर का प्रकृती उत्तम असेल तर थंड पाण्याने स्नान करावे. मात्र संधी, विग्रह, संकट वा काही त्रास झाल्यास उपस्नान करावे. सकाळचे स्नान शक्यतो थंड पाण्याने करावे. मात्र प्रकृती अशक्त असल्यास गरम पाण्याने स्नान करावे. पाणी हे मुळातच पवित्र असते, मात्र त्यास अग्नीची उष्णता लाभली की ते अधिक पवित्र होते. गृहस्थासाठी असे पाणी योग्य ठरते. गरम पाण्याने स्नान करीत असता मध्ये थंड पाणी मिसळावे आणि थंड पाण्याचे एक आचमन करावे. घरी स्नान करतेवेळी पाप विसर्जन मंत्र म्हणू नये. तसेच आपल्या हाताने आपली वस्त्रे पिळू नये. पुत्रजन्म, संक्रांत, श्राद्ध, घरात कुणाचा मृत्यू झाल्यास तो दिवस, पौर्णिमा व अमावस्या या दिवशी गरम पाण्याने स्नान करू नये. स्नान करताना शेंडीला गाठ मारू नये. सूर्याकडे तोंड करावे. हाती दर्भ घ्यावे आणि कुणाशीही न बोलता मौन पाळावे. आपोहिष्टा मंत्रासह 3 वेळेला गायत्री मंत्र व्यवस्थितपणे म्हणावा. हा मंत्र म्हणून ब्राह्मणाने पाण्याला अभिमंत्रित करावे. गृहस्थाश्रमी माणसाने प्रथम पात्रामध्ये थंड पाणी घ्यावे आणि नंतर त्यात गरम पाणी मिसळावे आणि या रीतीने दररोज स्नान करावे. अवधूत मंत्र म्हणून वस्त्र उलगडावे. उद्यंत मंत्र म्हणून वस्त्र सूर्याला दाखवावे. आचमन करून देवसत्वा हा मंत्र म्हणावा आणि धूत वस्त्रे घेऊन पुढील मंत्र म्हणावे. आवहन्ते वितवन्ते हा मंत्र म्हणून पवित्र वस्त्र नेसावे. 2दा आचमन करावे. त्यानंतर धूत वस्त्र पिळावे आणि पुन्हा एकदा आचमन करावे. आता मंत्र स्नान कसे करावे याची पद्धत सांगतो. आपोहिष्टा हा मंत्र म्हणून आपल्या देहावर पाणी शिंपडावे. पाय, मस्तक, हृदय, त्यानंतर मस्तक, हृदय, पाय आणि त्यानंतर हृदय, पाय आणि मस्तक या क्रमाने आपोहिष्टा मंत्राचा उच्चार करून पाणी शिंपडावे. असे स्नान करून पुन्हा आचमन करावे. आता मानस स्नान कसे करावे याविषयी विधीपूर्वक सांगतो, त्यात मी श्रवण करावे. नारायण विष्णू देवाच्या चतुर्भुज आणि अलंकारयुक्त मूर्तीचे भक्तिभावपूर्वक ध्यान करणे म्हणजे मानस स्नान होय. अपवित्र, पवित्रोवा असा मंत्र म्हणून श्रीहरीचे ध्यान करावे आणि अंगावर पाणी शिंपडावे म्हणजे स्नान केल्याचे फळ प्राप्त होते. ब्राह्मणा, आता मंगल स्नान करण्याचा विधी सांगतो. रविवारी मंगल स्नान करू नये. केल्यास ताप येतो. नदी किनाऱ्यावर राहणाऱ्यास आणि तो शरीराने अशक्त असल्यास त्याने केवळ नदीचे स्मरण करावे आणि ओल्या वस्त्राने अंग पुसावे. मंगल स्नान सोमवारी केल्यास कांती मंदावते, कमी होते. मंगळवारी केल्यास मृत्यू होतो. बुधवारी केल्यास लक्ष्मी प्राप्त होते आणि गुरुवारी केल्यास धनहानी होते. शुक्रवारी मंगल स्नान केल्यास पुत्राचा घात होतो आणि शनिवारी केल्यास संपत्ती प्राप्त होते. नदीच्या प्रवाहाकडे तोंड करून, घरी करताना पूर्वेकडे तोंड करून व संध्याकाळी पश्चिमेकडे तोंड करून स्नान करावे. नदीवर स्नान करताना नमो अग्नये पूमते असा मंत्र म्हणून अघमर्षण क्षमामापन करावे आणि नदीला नमस्कार करावा. यदकाम क्रूरम मंत्र म्हणून दोन्ही हाताने पाण्यात दूर लोटावे. असे 3 वेळा करून इमं मे गंगे हा मंत्र म्हणावा. त्यानंतर ऋतम त सत्यम त हा मंत्र म्हणून नदी स्नान करावे. आता नदीमध्ये स्नान करण्याविषयीचा विधी सांगतो, त्यात श्रवण करावे. रडल्यानंतर, ओकल्यानंतर, स्त्रीसंग केल्यानंतर, वाईट स्वप्न पाहिल्यानंतर स्नान करावे, अन्यथा शरीर शुद्धी होत नाही. ऋषीजन हो, आता वस्त्र कोणते नेसावे याविषयी माहिती सांगतो, तेव्हा लक्ष द्यावे. गृहस्थाने भगवे आणि ओले वस्त्र नेसू नये. तांबडे, फाटके, न धुतलेले वस्त्र वापरून जे व्रत केले जाते त्याचे पुण्य
जर ते एकच वस्त्र असेल राक्षसांना मिळते. ब्राह्मणांनी पांढरे वस्त्र नेसावे, त्यावर उत्तरीय असावे आणि हात उत्तरीयाच्या बाहेर असावेत. धोतर नेसल्यास शरीराला मंत्रोच्चारण करीत भस्म लावावे. शुद्ध भस्म न मिळाल्यास गोपीचंदन लावावे. शक्य झाल्यास द्वारकेतील गोपीचंदन, अन्य ठिकाणची माती घेऊ नये. द्वारकेतील माती न मिळाल्यास गंगा नदीमधील माती घ्यावी. जर कपाळास उभे गंध लावले तर विष्णूचरणी सायुज्य मुक्ती प्राप्त होते. ज्याला आरोग्य व बल हवे असेल त्याने अंगठ्याने गंध लावावे. ज्याला दीर्घायुष्य व्हावे असे वाटत असेल त्याने मधल्या बोटाने गंध लावावे. अन्नाची इच्छा असणाऱ्याने अनामिकेने, तर मोक्षाची इच्छा असणाऱ्याने तर्जनीने गंध लावावे. नखानं गंध लावल्यास मात्र महापाप लागते. 10 बोटे उंचीचे गंध उत्तम आणि 9 व 8 बोटे उंचीचे मध्यम, तर 7, 6 व 5 बोटे उंचीचे गंध वेळूच्या पानाच्या आकाराप्रमाणे लावावे. 4, 3 किंवा 2 बोटे उंचीचे गंध लावणे योग्य मानले जात नाही. गंध उगाळताना विष्णूची 12 नावे उच्चारावेत. कपाळावर गंध लावताना केशव, नाभीजवळ गंध लावताना नारायण, तसेच हृदयस्थानी कमळकळीच्या आकाराचे गंध लावताना माधव या नावाचा उच्चार करावा. कंठाला गंध लावताना गोविंद, कमरेच्या येथे गंध लावताना विष्णू, उजव्या हातास गंध लावताना मधुसूदन आणि नाभीच्या उत्तरेस त्रिविक्रम असे म्हणून गंध लावावे. डाव्या बाहूस गंध लावताना वामन, उजव्या कानास गंध लावताना श्रीधर, डाव्या कानास गंध लावताना ऋषिकेश आणि कमरेच्या उजव्या बाजूस पद्मनाम असे म्हणून गंध लावावे. शिरेवर दामोदर या नावाने गंध लावावे. असे उभे गंध लावल्याने सर्व पापे जळून जातात. द्वारकेतील गोपीचंदन आणि भस्माचे त्रिपुंड लावल्यास विष्णू आणि शिव प्रसन्न होऊन भक्ती व मुक्ती प्राप्त होते. मात्र विवाह किंवा मंगल कार्य प्रसंगी, देवकार्य अथवा पितृकार्य असेल तेव्हा, तसे सूतक फिटल्यावर अभ्यंग स्नान करतेवेळी गोपीचंदन लावू नये. आता ब्रह्मयज्ञामध्ये तर्पणासाठी कोणत्या 10 प्रकारचे कुश वापरावे याविषयीची माहिती कथन करतो. दुर्वा, वाळ्याच्या पाती, दर्भ, काश, चुकुंदर, भाताचे तृण, गव्हाचे तृण, मुळाचे गवत, नागरमोथा, भद्र आदी गवतांचे पोते यांनाच मुख्य दर्भ मानावे. दुर्वा ताज्या असाव्यात. न जमल्यास श्रावणातील किंवा भाद्रपदातील अमावस्येला काढून ठेवावे. या तिथीला काढलेले दर्भ वर्षभर उपयोगी आणता येतात. ब्राह्मणाने 4, क्षत्रियाने 3, वैश्याने 2, तर शूद्राने 1 दुर्वा हाती धरावी. दुर्वेच्या अग्रभागी ब्रह्मा, मध्यभागी विष्णू आणि तळापाशी शंकर असतो, असा तिचा महिमा आहे. पवित्र करताना दर्भाची गाठ मारतात. दर्भगाठीच्या वरच्या बाजूला दर्भाची उंची 4 बोटे व खालच्या बाजूला 2 बोटे उंचीचा पवित्र ब्राह्मणाने धारण करावा, असे महात्म्य आहे. जसा विष्णू सुदर्शन चक्राने राक्षसांचा वध करतो, शंकर त्रिशूळाच्या साहाय्याने दैत्यांचा निपात करतो, इंद्र वज्र हाती घेऊन दैत्यांच्या डोंगरा एवढा राशी पराभूत करतो, त्याचप्रमाणे हाती दुर्वा धारण करून ब्राह्मण पापांचा नाश करतो. गवतांच्या पेंड्या अग्नीचा स्पर्श होता जळून खाक होतात, तशा पापांच्या राशी दर्भाच्या स्पर्शाने जळून जातात. ब्रह्मयज्ञात जप करणाऱ्या ब्राह्मणाने दर्भाला गाठ मारू नये. भोजनाच्या वेळेस दर्भबोटाला वाटोळे बांधावे. इतर कर्मविधींचे आचरण करताना दुर्वांना गाठ मारावी. जसा कापूस अग्निस्पर्शाने पेट घेतो, तसेच दर्भस्पर्शाने पातकांचा नाश होतो. 11 बोटे लांबीचे 2 दर्भ नित्यकर्माच्या वेळी वापरणे योग्य असते. जप, होम, दान, वेदाध्ययन, श्राद्धादी पितृकर्म करताना दर्भाऐवजी सोन्या चांदीच्या अंगठ्या वापरू नयेत. देवकर्म व पितृकर्म करताना सुवर्ण मुद्रिका, अनामिकेत आणि चांदीची मुद्रिका तर्जनीत घालावी. करंगळीमध्ये गव्याच्या शिंगापासून बनवलेली अंगठी घालावी. ज्यांचे वडील जिवंत आहेत त्यांनी तर्जनीमध्ये अंगठी घालू नये. त्याने योगपट्ट धारण करू नये. तर्जनीमध्ये चांदीची अंगठी घालू नये. पायात पादुका घालू नये आणि गळ्यात श्राद्ध करू नये. ज्याच्या बोटात नवरत्नांची अंगठी असेल त्याला पाप लागत नाही आणि जरी एखाद्या रत्नाचीच अंगठी घातली तरीही त्या ब्राह्मणासाठी पवित्र असते. सकाळची संध्या कशी करावी त्याविषयी आता जे सांगेन ते ऋषीजन हो श्रवण करा. आकाशात नक्षत्र दिसत असताना संध्या प्रारंभ करावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. सूर्योदय होई तोपर्यंत जप करीत उभे राहावे आणि सूर्योदय झाला की मगच अर्घ्य द्यावे. सूर्योदयापूर्वी अर्घ्य देणे योग्य नाही. तेव्हा ऋषी पराशरांना संध्याविधी मुक्त कशी करावी याविषयी विस्तारपूर्वक सांगावे, अशी विनंती झाल्याचे सरस्वती गंगाधर कथन करीत आहेत. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, पराशर स्मृतीमध्ये संध्येचा विधी कशा प्रकारे करावा याविषयी
मार्गदर्शन केले आहे त्याविषयी मी जे सांगणार आहे त्याचे लक्षपूर्वक श्रवण करावे. गायत्री मंत्राचा जप करत असताना चांगल्या प्रकाराने आसन घालून व हाती दर्भ घेऊन शिखा बांधून ठेवावी. चित्त एकाग्र करावे. ब्रह्मतीर्थाने 3 वेळा आचमन करावे. विष्णूचे स्मरण करावे आणि योग्य रीतीने प्राणायाम करावा. प्रणवाचा ऋषी परब्रह्म असून अग्नी ही गायत्री छंदाची देवता आहे. प्राणायाम करण्यापूर्वी प्राणायामे विनियोग असे म्हणावे. ओम अर्थात असे म्हणून नाभीला स्पर्श करावा. उम म्हणून हृदयाला आणि मम म्हणून मस्तकाला स्पर्श करावा. सप्त व्याहृती आणि देवता यांच्याविषयी विस्तारपूर्वक सांगतो. सप्तस्थानांच्या 7 व्याहृती आहेत. प्रजापती हा ऋषी असून 7 देवतांच्या नावाविषयी जाणून घ्यावे. अग्नी, वायू, सूर्य, जीव, गुरु, बृहस्पती, वरुण, इंद्र आणि वैश्वदेव अशा 7 देवतांच्या 7 आवृत्ती आहेत. 7 छंद कोणते ते पहा. गायत्री, उष्णिक, अनुष्टुप, बृहती, पंक्ती, त्रिष्टुप व जगती असे 7 विशेष छंद आहेत. आता प्राणायाम करावा. ओम भूर पदस्पर्श, भुव गुडघे, सुह कंबर, मह नाभी, जन हृदय, तप कंठ, सत्यम कपाळावर, भ्रूमध्यामध्ये अशा रीतीने करावे. या मंत्राचा छंद गायत्री, देव सविता आणि ऋषी विश्वामित्र आहे. आता प्राणायाम करावा. त्यानंतर ओम भूर्दयाय नमः असे म्हणावे. ओम भुव शीर्षम स्वाहा. ओम सुव शिकाय वौषट. ओम तत्सवितुर्वरेण्यम कौताय हुम भर्गो देवस्य धीमहि नेत्रत्रयाय वौषट धियो यो न प्रचोदयात अस्राय फट. ओम भूर्भुव स्वाहा. एवढा दिगबंध झाला असे 6 वेळा दिगबंध करावेत. प्राणायामे विनियोग असे म्हणावे. ओम आपो असे म्हणून स्तनस्पर्श करावा. ज्योती म्हणून डोळ्यांना, रुसो म्हणून जिभेला आणि अमृतो म्हणून ललाटाला स्पर्श करावा. त्यानंतर प्राणायाम करून प्रजापती, ऋषी म्हणून ब्रह्मा, अग्नी, वायू आणि सूर्य अशी देवतांची नावे घ्यावी. ब्रह्म भूर्भुव स्वरम असे म्हणून 3 वेळा प्राणायाम करावा. जो त्रिपदा गायत्री करतो त्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात. या गायत्रीच्या अधिदेवता ब्रह्मा, अग्नी, वायू, सूर्य अशा आहेत. ब्रह्मा हा ऋषी आहे. आता सप्तलोकांचे न्यास कथन करतो. भुवरलोक, स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक असे म्हणावे. शिरस्थानास सत्यलोक म्हणतात. गायत्रीची प्रार्थना करून विधिवत प्राणायाम करावा. प्राणायाम करताना ब्रह्मचारी आणि गृहस्थांनी आपल्या नाकपुडी 5ही बोटांना धरावी. संन्यासी आणि वानप्रस्थी मंडळींनी करंगळी, अनामिका व अंगठ्याने नाकपुडी धरावी. प्रथम ओंकार म्हणून उजव्या नाकपुडीने श्वास आत घ्यावा. डावी नाकपुडी बंद करावी. मग उजव्या नाकपुडीने श्वास सोडावा. असे 3 प्राणायाम करावे. सकाळ, दुपार व सायंकाळी संध्याकर्म करताना असे प्राणायाम करावे. आता स्मृतिचंद्रिकेमध्ये सांगितल्यानुसार मी मार्जन विधी सांगतो. तो नीटपणे श्रवण करावा. आपोहिष्ठा या सुक्ताचा सिंधू द्वीप ऋषी असून गायत्री छंद आहे. आपो देवता असून मार्जने विनियोग असे म्हणून विनियोग करावा. आपोहिष्ठा हा मंत्र म्हणून दर्भाच्या पवित्र काने पाण्याचे मार्जन करावे आणि यस्य क्षयाय असे म्हणून आपल्या चरणांवर पाणी शिंपडावे. आपोजन यथाचन असा मंत्र म्हणून आपल्या मस्तकावर पाणी शिंपडावे. सूर्यच्च मंत्र म्हणून थोडे पाणी प्राशन करावे. त्यानंतर हिरण्यवर्णा सुक्ताने मार्जन करावे आणि ध्रुपदादिव या मंत्राचा उच्चार करून हातात पाणी घेऊन त्याचा वास घ्यावा आणि त्यास डावीकडे टाकावे. त्यानंतर 2 वेळा आचमन करावे. आता मार्जन कसे करावे तर डाव्या हातात भांडे धरून मार्जन करावे. याकरिता तांबे, सोने, चांदी किंवा लाकडाचे भांडे पवित्र समजले जाते. असे पात्र नसेल तर डाव्या हातात पाणी घ्यावे. मातीचे किंवा 2 तोंडाचे भांडे देव आणि पितृकार्याला वर्ज्य मानावे असे श्रीगुरूंनी ब्राह्मणाला सांगितले. आता मार्जनाची संख्या किती असावी ते सांगतो. मस्तकावर 8 वेळा आणि चरणांवर 9 वेळा मार्जन करावे. यस्य क्षयाय मंत्र म्हणावा आणि मार्जन करावे. मध्यान्ही आप पुनंतु या मंत्राने पाणी प्राशन करावे आणि सायंकाळी अग्निच्च या मंत्राने पाणी प्राशन करावे. जलप्राशनानंतर 2 वेळेला आचमन करावे आणि हातात पाणी घेऊन त्याचा वास घ्यावा आणि ते डाव्या बाजूस टाकावे. त्यानंतर 1 आचमन करावे. आता अर्घ्य कसे द्यावे ते सांगतो. विद्वान मंडळींनी गायीच्या शिंगा इतका हात उंच करून भक्तिभावाने अर्घ्य द्यावे. गायत्री मंत्राचा जप करून सकाळी व संध्याकाळी 3 अर्घ्ये द्यावीत.
हंस शुची श्मन या मंत्राने दुपारी अर्घ्य द्यावे. सकाळी व दुपारी उभे राहून अर्घ्य द्यावे आणि सायंकाळी बसून अर्घ्य द्यावे. 3दा आचमन करावे आणि असावादित्य मंत्र म्हणून प्रदक्षिणा करावी. आता अर्घ्य देण्याचे कारण विस्ताराने सांगतो. मंदेह नावाचे 3 कोटी राक्षस आहेत. ते नेहमी सूर्याशी लढावयास येतात. त्यामुळे देवांना सूर्याचा पराभव होईल अशी भीती वाटते. सूर्य पराजित झाला तर सूर्याचे उदयास्त थांबतील. ब्राह्मणांची कर्मे चालणार नाहीत. स्वाहाकार व सदाकार थांबतील. स्वाहाकार व सदाकार थांबल्यास देवांना हवीर भाग मिळणार नाही. त्यामुळे त्यांना उपवास करतील. सृष्टीची उत्पत्ती थांबेल म्हणून हा उपाय रचलेला आहे. म्हणूनच अर्घ्य दिले जाते. त्याचीच वज्रासमान शस्त्रे बनतात. ती दैत्यांवर सोडल्याने त्यांचा नित्य पराभव होतो. दैत्यांची उत्पत्ती ब्रह्मदेवापासून झाली असल्याने त्यांना मारल्यामुळे दोष लागतो. असावादित्य मंत्र म्हणून स्वतःभोवती प्रदक्षिणा घातल्याने तो दोष नाहीसा होतो. पृथ्वी प्रदक्षिणा केल्याने ब्रह्महत्येचे पाप नाहीसे होते आणि स्वतःभोवती फिरताना 4 पावले चालल्याने पृथ्वी प्रदक्षिणा घडते. आता संध्या कोठे करावी व त्याचे स्थलानुरूप फळ काय आहे हे सांगतो. घरी संध्याकर्म केले असता 1 पट फळ मिळते. गावाबाहेर संध्या केल्यास त्याचे 10 पट फळ मिळते. नदी तीरावर संध्या केल्यास 100 पट फळ मिळते. पुष्कर तीर्थावर 1000 पट आणि गंगादी पवित्र नद्यांच्या तीरावर संध्या केली असता कोटी प्रमाणात फळ मिळते. दारू पिणे, दिवसा स्त्रीसंग करणे, खोटे बोलणे आदी पापांचे घराबाहेर संध्या केल्याने तात्काळ परिमार्जन होते. जप करण्यासाठीही वेगवेगळ्या स्थानांचे महत्त्व मी तुम्हाला विस्तारपूर्वक सांगतो, असे श्री गुरु म्हणाले. घरी बसून जप केल्यास 1 पट फळ, घराबाहेर केल्यास दुप्पट फळ, नदी किनारी केल्यास तिप्पट फळ, गोठा, तुळशी वृंदावन येथे जप केल्यास 10 पट फळ, अग्निहोत्र सुरू असलेल्या जागी जप केल्यास शतपटीने फळ मिळते. तीर्थक्षेत्री किंवा देवळात जप केल्यास 1000 पट फळ मिळते, तर विष्णुमूर्तीच्या सान्निध्यात जप केल्यास शतकोटी फळ मिळते. आसनावर बसून जप करण्याचे कार्य विधिनिषेध आहेत व त्यात पाप पुण्याचा भाग काय आहे त्याविषयी आता सांगतो. लाकडाच्या फळीवर बसून जप केल्यास दुःख प्राप्त होते आणि गवतावर बसून जप केल्यास भाग्य व यश यांची हानी होते. झाडांच्या फांद्यावर बसून जप केल्याने मन दूषित होते. वस्त्रावर बसून जप केल्याने दारिद्र्य येते. दगडावर बसून जप केल्याने व्याधी निर्माण होतात. भस्माच्या आसनावर बसून जप केल्याने व्याधींचा नष्ट होतो. कांबळे अंथरून त्यावर बसून जप केल्याने सुख मिळते. कृष्णाजीर्णावर काळविटाचे कातडे बसून जप केल्याने ज्ञानप्राप्ती होते. व्याघ्र चर्मावर बसून जप केल्याने मोक्ष प्राप्त होतो. दर्भासनावर बसून जप केल्याने सर्व लोक वश होतात. सर्व रोगांपासून मुक्तता होते. आयुष्य व बुद्धी वाढते आणि पापे दूर होतात. ओम हा एकाक्षरी मंत्र पवित्र आणि ब्रह्माचा वाचक आहे. त्याचा जप केल्याने व गायत्रीचे ध्यान केल्याने सर्व पापे नष्ट होतात. या गायत्रीचे स्वरूप नाविन्यपूर्ण आहे. ती रक्तवर्णी असून लाल रंगाचे वस्त्र नेसलेली आणि हंसावर आरूढ झालेली आहे. तो अकार स्वरूप आहे. ब्रह्मा ही अधिदेवता असून तिला 4 हात व 4 मुखे आहेत व तिने हाती कमंडलू, रुद्राक्षमाळा आणि पळी धारण केली आहे. एका हातात ऋग्वेद धारण केला असून तिच्याकरता अग्निहोत्र फलम आवाहयामी असे म्हणावे. त्यानंतर आयातू वरदा देवी अशी प्रार्थना करावी. या मंत्राकरिता कोणत्या ऋषी व देवता आहे तसेच प्रातसंध्येसाठी केला जाणारा विधी याविषयी सांगतो. गायत्री देवता. गायत्री अनुष्टुप छंद हा ओम आदित्य देवता देवा असे म्हणून प्रातसिद्धा करताना गायत्री देवता गायत्री छंद हा गायत्री आवाहने विनियोग म्हणावे. मध्यान्ह संध्या करताना सविता देवता गायत्री छंद सरस्वती आवाहने विनियोग असे उच्चारावे. आता प्रातसंध्येच्या वेळी ध्यान करण्यामागचे रहस्य कथन करतो. ही रक्तवर्णी रक्तरंगी धारण करणारी आणि हंसावर आरूढ झालेली आहे. ही 4 हातांची 4 मुखांची असून तिने हाती अग्निहोत्रासहित कमंडलू, पळी, रुद्राक्षमाळा आणि ऋग्वेद धारण केलेले आहे. असे ध्यान करून एकाग्रचित्ते अक्षर व अक्षय अशा ज्ञानरूपी गायत्रीचे ध्यान करावे असे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले. त्यानंतर ओंकाराचा उच्चार करून शिखामा वाहयामी, छंद ऋषीन आवाहयामी, श्रियम आवाहयामी, बलम आवाहयामी असे म्हणून प्रातःकाळी सुयोग्य वेळी संध्या करावी. आता दुपारी ध्यान व आवाहन कसे करावे याविषयी कथन करतो.
अभिभू सावित्री ही तरुणी असून तिचे ध्यान मध्यान काळी कसे करावे ते सांगतो. त्यास लक्षपूर्वक श्रवण करावे. हिचा वर्ण शुभ्र असून तिचे वस्त्रही शुभ्र आहे. बैल हे तिचे वाहन असून उकार रुद्र ही देवता आणि 5 मुखे असलेली अशी ही सावित्री आहे. एका हाताने वरदान तर दुसऱ्या हाताने अभय देणारी अशी ती हातात रुद्राक्ष माळा त्रिशूळ आणि यजुर्वेद धारण करून आहे. तिचे फळ अग्निष्टोम यज्ञस्वरूप आहे. तिचे आवाहन कसे करावे? प्रथम ओंकार म्हणावा व त्यानंतर शिखाम आवाहयामी, छंद ऋषीन आवाहयामी, श्रियम आवाहयामी, ह्रियम आवाहयामी असे म्हणावे. आता सायं संध्येचे ध्यानविधान कसे करावे याविषयी जे सांगतो त्यास एकाग्रचित्ते श्रवण करावे. अभिभू ओम सरस्वती हे सायं संध्येचे रूप असून ती वृद्ध आहे. ती वर्णाने काळी असून तिचे काळे वस्त्र धारण केलेले आहे. तिचे वाहन गरुड आहे. मकार ही खूण विष्णू ही देवता असून ची चतुर्भुजा आहे. तिच्या हातात शंख चक्र गदा व पद्म असून पद्म हस्तामध्ये सामवेद धारण केलेला आहे. ती वाजपेयी यज्ञाचे फल प्रदान करते. श्री गुरु म्हणाले, हे ब्राह्मणा, तू या सायं संध्येचे ध्यान कसे करावे याविषयी आता सांगतो. प्रथम ओंकार म्हणून शिखाम आवाहयामी, छंद ऋषीन आवाहयामी, श्रियम आवाहयामी, बलम आवाहयामी म्हणावे. गायत्री मंत्राचा छंद गायत्री असून प्रणवाचा ऋषी अंतर्यामी आहे. परमात्मा देवता आहे. पंचशीर्षे असून विनियोग उपनयनासाठी आहे. गायत्रीचा स्वर उदात्त असून ती ज्योतीप्रमाणे शुक्ल आहे. सर्व देवाने युक्त असे तिचे जगत असून अकार उकार व मकार या प्रणवाच्या 3 मात्रा हे स्वरूप आहे. अनुक्रमे ऋषी, अग्नी, वायू, सूर्य, गायत्री, त्रिष्टुप व जगती ब्रह्मा, विष्णू, महेश आणि ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद हे वेद आहेत. आहवनामी अग्नी, गायीपत्य व दक्षिणाग्नी ही उपस्थाने, पृथ्वी, देव, अंतरिक्ष ही तत्वे आणि स्वरित स्वर आहे. वर्ण पिवळा विजेसारखा श्वेत असून प्रातः मध्यान्ह सायंकाळ ही 3 यज्ञ स्वरूप आहे. तसे दृश्य भावना आणि कारण देहातील तत्व ही 3 स्वरूपे आहेत. तर जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती या 3 अवस्था आहेत. याप्रमाणे त्रिपदा गायत्रीचे त्रिविध ध्यान सांगितले. आता जप कसा करावा याविषयी सांगतो. मंत्रार्थ. माझे अर्जित दुष्कर्म क्षीण व्हावे आणि परमेश्वर प्रसन्न व्हावा म्हणून मी हा जप करीत आहे असे म्हणावे. ओंकाराचा उच्चार करताना ओम नाभी, ओम हृदयस्थानी, मम कंठस्थानी आहे. ओम भूचा मंत्राचा छंद गायत्री असून देवता अग्नी आणि ऋषी विश्वामित्र आहे. याचा स्वर षडज असून श्वेत रंग आहे. या मंत्राचे उच्चारण करताना आपल्या चरणांना स्पर्श करावा, प्राणायाम करावा आणि त्यानंतर दुसरी व्याहृती द्यावी. ओम भुव या अक्षर मंत्राचा छंद उष्णिक आणि देवता वायू असून ऋषी भृगू आहे. याचा रंग श्याम आहे. याचे उच्चारण व ध्यान करताना गुडघ्यांना स्पर्श करावा, प्राणायाम करावा व भक्तिभावाने न्यास करून स्व ही तिसरी व्याहृती म्हणावी आणि भक्तिभावपूर्वक ध्यान करावे. ओम स्व या मंत्राला अनुष्टुप छंद असून सविता ही देवता तर भारद्वाज हे ऋषी आहेत. याचा स्वर गांधार असून रंग पिवळा आहे. याचा न्यास करताना कंठस्पर्श करावा, प्राणायाम करावा असा हा तृतीय व्याहृती मंत्र आहे. चौथी व्याहृती ओम मह या मंत्राचा छंद बृहस्पती असून देवता बृहस्पती आणि ऋषी वसिष्ठ आहेत. याचा स्वर मध्यम असून रंग पिंगट आहे. याचे उच्चारण करताना नाभी स्पर्श करावा आणि प्राणायामे विनियोग असे म्हणून प्राणायाम करावा. ओम जन या मंत्राचा छंद पंक्ती असून स्वर पंचमा देवता वरुण आणि ऋषी गौतम आहेत. याचा रंग निळा असून न्यास हृदयाच्या जागी करावा आणि प्राणायामे विनियोग असे म्हणून प्राणायाम करावा. ओम तप या मंत्राचा छंद ईश्वर स्वर दैवत असून देवता शिव आणि ऋषी कश्यप आहेत. यांचा रंग लाल असून कंठस्थानी न्यास करावा आणि प्राणायामे विनियोग करावा. ओम सत्यम या मंत्राचा छंद जगती असून स्वर निषाद देवता विश्वेदेव आणि ऋषी अंगिरस आहे. याचा रंग सोन्यासारखा असून कपाळावर भुवयांच्या मध्ये स्पर्श करून प्राणायामे विनियोग करून भक्तिभावपूर्वक न्यास करावा. अशा प्रकारे 7 व्याहृतीसह न्यास करून मस्तकावर हात ठेवून विधीपूर्वक ध्यान करावे. आता मी पुढे जे सांगेन ते लक्षपूर्वक ऐकावे. मस्तकाला स्पर्श करून अनुष्टुप छंद हा प्रजापती ऋषी परमात्मा देवता प्राणायामे विनियोग असे म्हणून गायत्रीचे ध्यान करावे.
आणि ओम आपो ज्योतिरसो अमृतम ब्रह्म भूर्भुव स्वरम असे म्हणून शिरस्थानी न्यास करावा आणि पुढे अंगन्यास करावा. गायत्री मंत्राची 24 अक्षरे आहेत. त्या प्रत्येकाचा न्यास सांगतो त्याकडे काळजीपूर्वक लक्ष द्यावे असे पराशर ऋषी म्हणाले. या त्रिपदा गायत्रीचा ऋषी विश्वामित्र असून छंद देवी गायत्री आहे. आता वर्ण देवता सांगतो. या त्रिपदा गायत्रीची 24 अक्षरे आहेत आणि न्यास पृथक आहे. हे द्विजश्रेष्ठा, याविषयी तू जाणून घे. यात अक्षराचा छंद देवी गायत्री असून ऋषी विश्वामित्र आणि देवता अग्नी आहे. याचा वर्ण जवसाच्या फुलाप्रमाणे निळा असून स्थान वायव्य आहे आणि पायाच्या घोट्यांना स्पर्श करून याचा न्यास करावा. या अक्षराचा छंद गायत्री असून देवता वायू आणि ऋषी विश्वामित्र आहे. याचे रूप सौम्य व पिवळे असून सर्व पापांचा नाश करणारा या मंत्राचा न्यास जंगस्थानी आहे. या अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता सोम आणि ऋषी विश्वामित्र आहेत. वर्ण विद्युत आणि रंग इंद्र निर्माल्याप्रमाणे असून या अक्षरयोगाने महारोगांचे हरण होते. याचा न्यास गुडघ्यापाशी करावा. तू ह्या अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता विद्युत आणि ऋषी विश्वामित्र आहेत. याचा वर्ण अग्निसमान तेजस्वी असून रूप सौम्य आहे. याचा न्यास गुडघ्यापाशी करावा. यामुळे भ्रूण हत्येचे पाप दूर होते. वृण अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता सोम आणि ऋषी विश्वामित्र आहेत. याचा वर्ण सुवर्ण समान तेजस्वी असून सर्व पापांचे ओघळ नष्ट करणाऱ्या या अक्षराचा न्यास गुह्यस्थानी करावा. र अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता वरुण आणि ऋषी विश्वामित्र आहेत. याचा विद्युत प्रकाशासारखा चमकदार वर्ण असून वृषणस्थानी न्यास आहे आणि यामुळे भक्षणाचे पापक्षालन होते. नी अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता बृहस्पती आणि ऋषी विश्वामित्र आहेत. याचा वर्ण शांत सौम्य असून कटिस्थानी न्यास आहे. या अक्षरामुळे देहहत्येच्या पापाचे निरसन होते. यम अक्षरांचा छंद देवी गायत्री असून दैवत तारका आणि ऋषी विश्वामित्र आहेत. कृष्ण मेघासमान वर्ण असून नाभिस्थानी न्यास आहे. पर्जन्य देवासमान अशा या अक्षरोच्चाराने गुरुहत्येचे पाप नाहीसे होते. ब अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता पर्जन्य आणि ऋषी विश्वामित्र आहेत. गो अक्षराचा न्यास उदर पोट हा वर्ण असून वर्ण रक्तासमान लाल आहे. याची देवता इंद्र असून यामुळे गोहत्येचे पाप दूर होते. या गोवर्ण अक्षराचा छंद देवी गायत्री असून ऋषी विश्वामित्र आहे. याचा न्यास स्तनांपाशी असून गंधर्व देवता आहे आणि यामुळे स्त्रीहत्येचे पाप दूर होते. देवर्णाचा छंद गायत्री असून देवता गंधर्व आणि ऋषी विश्वामित्र आहेत. व अक्षराचा न्यास हृदयस्थानी असून शुक्ल रूप आणि पूषा देवता आहे. वाचा दोषामुळे उत्पन्न झालेले पाप यामुळे दूर होते. व अक्षराची देवता रुद्र छंद देवी गायत्री आणि ऋषी विश्वामित्र आहे. से अक्षरांचा न्यास कंठापाशी असून वर्ण सुवर्ण समान आहे. याची देवता सूर्य असून यामुळे मांजर व कोंबडा यांची हत्या केल्याचे पाप दूर होते. से वर्णाचा छंद गायत्री देवता मित्र सूर्य आणि ऋषी विश्वामित्र आहेत. धी या अक्षराचा न्यास द्यात असून वर्ण पांढऱ्या कमळाप्रमाणे आहे. याची देवता त्वष्टा असून यामुळे पितृहत्येच्या पापापासून सुटका होते. धी वर्णाचा छंद गायत्री असून देवता विष्णू आणि ऋषी विश्वामित्र आहे. म अक्षराचा न्यास टाळू येथे असून वर्ण तेजस्वी कमळासमान आहे. याची खूण वासुदेव असून यामुळे सर्व जन्माची पापे दूर होतात. म अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता वासुदेव आणि ऋषी विश्वामित्र आहेत. ही अक्षराचा न्यास नाकापाशी असून वर्ण शंखासमान आहे. याची देवता वासुदेव असून हे अक्षर सर्व पापांपासून मुक्त करणारे आहे. ही अक्षरांचा छंद देवी गायत्री असून मेरू देवता आणि विश्वामित्र ऋषी आहेत. धी या अक्षराचा न्यास डोळ्यांपाशी आहे. वर्ण पांढुरका असून देवता सोम आहे. यामुळे चुकीच्या पद्धतीने पाणी ग्रहण केलेल्या विवाहाचा दोष दूर होतो. धी अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता सोम आणि ऋषी विश्वामित्र आहे. यो अक्षराचा न्यास भ्रूमध्यावर आहे. लालसर गौर वर्ण आहे. यामुळे प्राणीवध केल्याचा दोष दूर होतो. यो अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता यम आणि ऋषी विश्वामित्र आहेत. यो अक्षराचा न्यास ललाट येथे असून रूप सुवर्णासारखे आहे. याचा न्यास भक्तिपूर्वक केल्याने सर्व पापांचा विनाश होतो हे जाणावे.
न अक्षराचा वर्ण उगवलेल्या सूर्यासमान तेजस्वी असून देवता अश्विनी आणि छंद देवी गायत्री आहेत. याचा ऋषी विश्वामित्र असून मुखाच्या पुढील भागी न्यास आहे. प्र या अक्षराचे रूप नीलवर्णीय असून अक्षराचा न्यास मुखाचा दक्षिणेकडील भाग आहे. देवता प्रजापती आणि ऋषी विश्वामित्र आहेत. तसेच छंद देवी गायत्री आहे. तो अक्षराचा वर्ण लाल, न्यास मुखाचा पश्चिम भाग आणि देवता सर्व देव आहेत. तसेच याचा छंद देवी गायत्री, देवता सर्व आणि ऋषी विश्वामित्र आहेत. द अक्षराचा न्यास मुखाचा उत्तरेकडील भाग असून वर्ण शुक्ल आहे आणि यामुळे कैलास पद प्राप्त होते. द अक्षराचा छंद देवी गायत्री, देवता रुद्र आणि ऋषी विश्वामित्र जाणावा. या अक्षराचा न्यास मस्तकाच्या उच्चस्थानी असून वर्ण सुवर्णरूपी आहे. याचा वास ब्रह्मस्थानी आहे असे श्री गुरु ब्राह्मणास सांगतात. या अक्षराचा छंद देवी गायत्री, देवता ब्रह्म आणि ऋषी विश्वामित्र आहेत. त अक्षराचा न्यास शिखास्थानी असून यामुळे वैकुंठवासाची प्राप्ती होते. याचे स्वरूप विष्णू आहे. त अक्षराचा छंद देवी गायत्री असून देवता विष्णू आणि ऋषी विश्वामित्र आहेत. अशा रीतीने 24 अक्षरांचे 24 न्यास करावे आणि त्यानंतर हात मस्तकावर ठेवून आणखी काही न्यास करावे. मस्तक स्थानी न्यास करताना अनुष्टुप, छंद, प्रजापती, ऋषी, परमात्मा, देवता असे म्हणावे. प्राणायामे विनियोग असे म्हणून स्तनांच्या स्थानी स्पर्श करून ओम आपो असे म्हणावे. डोळ्यांना स्पर्श करून ज्योती असे तर जिभेला स्पर्श करून रसो असे म्हणावे. अमृत असे म्हणून कपाळास स्पर्श करावा आणि नंतर मस्तकाला स्पर्श करावा. ब्रह्म भूर्भुव स्वरम असे म्हणून याप्रमाणे विधिवत न्यास करावे. त्यानंतर 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि व्यापक न्यास करावा. असेच 3 वेळा हात धुवावेत. ओम भूर्भुव स्व असा न्यास करून 10 बोटांवर दशपाठ गायत्रीचा न्यास करावा. त्यानंतर अंगठ्याच्या मुळापासून सुरुवात करून करंगडीच्या टोकापर्यंत दोन्ही हातांवर दशपथ गायत्रीचा न्यास करावा. त्यानंतर 24 अक्षरांचा अंगुली न्यास करावा. त्याचा प्रारंभ तर्जनीच्या मुळापासून करंगडीच्या टोकापर्यंत असा करावा. एकेका हातावर 12 अक्षरे पूर्ण करावी. म्हणजे दोन्ही हातावर 24 अक्षरे. याप्रमाणे प्रणवासहित व्यापक न्यास करावेत. पुढील प्रमाणे म्हणावे. ओम भू हिरण्यगर्भात्मने अंगुष्ठाभ्याम नमो. ओम भुव प्रजापत्यात्मने तर्जनीभ्याम नमो. ओम स्व सूर्यात्मने मध्यमाभ्याम नमः. ओम मह ब्रह्मात्मने अनामिकाभ्याम नमः. ओम जन, ओम तपः, ओम सत्यम कनिष्ठिकाभ्याम नमः. प्रचोदयात करतल करपुष्टाभ्याम नमः. ओम तत्सवितु अंगुष्ठाभ्याम नमः. हृदयाय नमः. वरेण्यं तर्जनीभ्याम शिरसे स्वाहा. भर्गो देवस्य मध्यमाभ्याम शिखाय वषट. धीमहि अनाभिकाभ्याम कवचाय हूँ. धियो यो न कनिष्ठिकाभ्याम नेत्रत्रयाय वौषट. प्रचोदयात करतल करपृष्ठाभ्याम. अशा प्रकारे दोन्ही हातांच्या बोटांवर न्यास करावे. आता षडंग न्याव्याविषयी सांगतो. ओम भू हिरण्यात्मने हृदयाय मो. ओम भुव प्रजापत्यात्मने शिरसे स्वाहा. ओम स्व सूर्यात्मने शिखाय वषट. ओम मह ब्रह्मात्मने कवचाय हूँ. ओम जन, ओम तप, ओम सत्यम सोमात्मने नेत्रतयाय वौषट. प्रचोदयात सर्वात्मने अस्त्राय फट. ओम तस्य हृदयाय नमः. ओम वरेण्यं शिरसे स्वाहा. भर्गो देवस्य शिखाय वषट. धीमहि कवचाय हूँ. धियो यान नेत्रतयाय वौषट. प्रचोदयात अस्त्राय फट. असे षडंग न्यास करावे. त्यानंतर ज्या 10 अंगस्थानावर न्यास करावे त्यांची नावे सांगतो. चरण, गुडघे, कठी, नाभी, हृदय, कंठ, तालू, डोळे, कपाळ, मस्तक ही ती 10 स्थाने होत. गायत्री मंत्राच्या दशपदांनी 10 अंगस्थानावर न्यास करावे. तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. देवस्य ही 5 स्थाने आहेत. धीमहि 6वे, धियो 7वे, यो हे 8वे स्थान असून अंग न्यास पूर्ण करावा असे श्री गुरूंनी ब्राह्मणाला सांगितले. न हे 9वे स्थान. प्रचोदयात हे 10वे स्थान. याप्रमाणे हे ब्राह्मणा तू अंग न्यास करावेत. त्यानंतर गायत्रीच्या 24 नावांचा न्यास आपल्या शरीरावर 24 ठिकाणी स्पर्श करत पायाचा अंगठा ते शेंडी पुढीलप्रमाणे करावा. तम अंगुष्ठाभ्याम नमः. तम गुल्फयोर्नम नमः. पायाचे घोटे. विम जंघर्यो नमः. पोटऱ्या. टू जानुभ्याम नमः. गुडघे. व्रम उरुभ्याम नमः. मांड्या. रेम गुह्याम नमः. गुह्येंद्रिय. नीम वृषयाय नमः. वृषण. यम कटिभ्या नमः. कंबर. भम नाभे नमः. नाभी.
ग्रो उदराय नमः उदर वे स्तनाभ्यां नमः स्तनद्वय वम हृदयाय नमः हृदय स्यं कंठाय नमः कंठ धीं दंतेभ्यो नमः दात मम तालवे नमः तालुस्थान ही नासिकाय नमः नाक धीं नेत्राभ्यां नमः दोन्ही डोळे यो भ्रुवमध्याय नमः भुवयांच्या मधील भाग यो ललाटाय नमः कपाळ भाल नम प्रांगमुखाय नमः तोंडासमोर प्रम दक्षिणमुखाय नमः तोंडाचा उजवीकडील भाग चोम पश्चिम मुखाय नमः तोंडाचा मागील भाग मस्तकाचा मागील भाग दम उत्तर मुखाय नमः तोंडाचा उत्तरेकडील व डावीकडील भाग या मृगी नमः मस्तक तम शिकाय नमः शेंडी. त्यानंतर पुन्हा करावयाचे ऊर्ध्वन्यास पायाच्या अंगठ्यापासून कटिभागापर्यंत करावे. पुढे श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, तमचा न्यास अंगठ्यापाशी, सचा घोट्यापाशी, बीचा न्यास पोटऱ्यावर, तूचा न्यास गुडघ्यांवर, रेचा न्यास गुह्यस्थानी, नीचा न्यास वृषणस्थानी, नियचा न्यास कटिस्थानी करावा. त्यानंतर पुन्हा शेंडीपासून नाभीपर्यंत उतरत न्यास करावे. याचा प्रारंभ आणि शेवट सांगतो. तो नीट ऐकावा. तम नमः शिखा याम नमः मस्तक तम नमः तोंडाच्या उत्तरेकडे चोम नमः तोंडाच्या मागे प्रम नमः तोंडाच्या उजवीकडे नम नमः प्रामुख तोंडासमोर योम नमः भ्रूमध्य धीं नमः नेत्रत्रय हिं नमः मम नमः तालुस्थाम दे नमः दातम स्वर नमः कंठ वम नमः दे नमः स्तनय गोम नमः भम नमः. त्यानंतर ओम नमः या अक्षरांचे न्यास करावे. अ नाभी उ हृदय म मुख न कमळ म मस्तक याप्रमाणे न्यास करताना नमस्काराची हस्तमुद्रा करावी. हे ब्राह्मण, आता मी मुद्रांचे 24 प्रकार सांगतो, ते एकाग्र चित्ताने श्रवण कर. श्लोक अर्थ सम्मुट संपुट वितत विस्तृत द्विमुखी त्रिमुखी चतुर्मुखी पंचमुखी षण्मुखी अधोमुखी व्यापक जालिका शंकर यमपाश ग्रंथित सन्मुखो मुख प्रलंब मुष्टी मत्स्य कूर्म वराह सिंहाक्रांत महाक्रांत मृद्गर पल्लव अशी 24 मुद्रांची नावे आहेत. मुद्रेशिवाय गायत्री मंत्राचा जप केल्यास व्यर्थ ठरतो. या कारणाने गायत्री मंत्र मुद्रांसहित करावा. मुद्रा व जप गुप्तपणे करावा. कुणाच्या दृष्टीस पडू देऊ नये. मात्र शिष्य गुरुपुत्र अथवा पित्याने पाहिल्यास दोष लागत नाही. त्यासोबत प्राणायाम करावा आणि पापापासून मुक्त होण्यासाठी 108 वेळा जप करण्याचा संकल्प करावा. गायत्रीच्या प्रथम पादात त्रिष्टुप हा छंद, ऋग्वेद हे ऋषी, भूमी हे तत्व आणि ब्रह्मा हे दैवत आहे. गायत्रीच्या दुसऱ्या पादात यजुर्वेद हे ऋषी, रुद्र ही देवता, पानव्याल हे तत्व आणि त्रिष्टुप छंद आहे. गायत्रीच्या तिसऱ्या पादासाठी ऋग्वेद हे ऋषी, सामवेद हे तत्व, विष्णू ही देवता आणि त्रिष्टुप छंद असून हे समस्त पापक्षयासाठी विनियोगासाठी आहे. भूमिस्तंभ जाणून गायत्री हा छंद, ब्रह्म हे पद आणि ब्रह्मा हेच दैवत जाणावे. आता मी गायत्रीचे ध्यान सांगतो, त्यास लक्षपूर्वक श्रवण करावे असे सांगून श्री गुरु ब्राह्मणास म्हणाले. श्लोकार्थ मोती, पाचू, सुवर्ण, नीलमणी व धवल तेजप्रभेने युक्त जी 5 मुखांनी सुशोभित आहे, ती 3 नेत्रांनी युक्त आहे, जिच्या मुकुटावर चंद्रकोर आहे, जी तत्वे, अर्थ आणि वर्ण यांचे स्वरूप आहे, जी आपल्या हाताने अभय आणि वरदानाची मुद्रा दर्शवते, तसेच अंकुश, पाश, शूल, कपाल, दोरी, शंख, चक्र व दोन्ही कमळे धारण करते, त्या गायत्री देवीची मी भक्ती करतो. अशा प्रकारे देवीचे ध्यान करून नाकाच्या शेंड्याकडे पाहत एकाग्र चित्ताने जप करावा आणि अखेरचा षडंग न्यास करून मंत्र विसर्जन करावा. गायत्री मंत्राचे महात्म्य एकाग्र चित्ताने श्रवण करावे. यातील मंत्र हे जे नाम आहे त्याची 2 अक्षरे पापांचा नाश करणारी आहेत. म कार म्हणजे मन, त्र कार म्हणजे प्राण. मन आणि प्राण एकवटून जप केला गेला पाहिजे. जप ही 2 अक्षरे त्रिभुवनात प्रसिद्ध आहेत. ज म्हणजे सर्व जन्मातील पापांचे हरण. ब्राह्मणा, 4ही वेदांचे मूळ एक आहे. गायत्री मंत्राचा जप केल्याने पाप समूळ नाश पावते, तसेच यामुळे वेदपठणाचे फळ मिळते. जो मनुष्य गायत्री मंत्राचा निश्चयपूर्वक जप करीत नाही, त्याचे आयुष्य डुकराच्या आयुष्यासारखे व्यर्थ वाया गेले असे समजावे. हा जप पाण्यात बसून करू नये, अन्यथा मनुष्य निर्बुद्ध होतो. यामागे कारण असे की ब्राह्मणाच्या मुखात 3 अग्नी असतात, आहवनीय, गार्ह, पत्य आणि दक्षिणाग्नी. या कारणाने अग्नीचा पाण्याशी संपर्क आल्याने अग्नीचे तेज क्षीण होते.
यामुळे पाण्यात बसणे वर्ज्य समजावे. त्यापेक्षा उत्तम आसनावर बसावे. प्रातःकाळी जप करताना नाभीला स्पर्श करावा. प्रातःकाळी उभे राहून, मध्यान्हकाळी बसून किंवा उभे राहूनही जप करणे योग्य ठरते. दुपारी, मध्यान्हकाळी हृदयस्थानाजवळ जपमाळ धरावी आणि सायंकाळी हाताने मुखाजवळ स्पर्श करून जप करावा. सायंकाळी जप करताना वृक्षाखाली निर्मळ एकांत पाहून व तसे शक्य न झाल्यास नाकाच्या अग्रभागी एकटक पाहून जप करावा. ब्रह्मचारी आणि गृहस्थांनी 108 वेळा जप करावा. वानप्रस्थी आणि संन्यासी यांनी 1000 वेळा जप करावा. काही संकट अडचण आल्यास 28 वेळा जप करावा आणि तोही शक्य न झाल्यास किमान 10,000 वेळा जप करावा. मनात जप करणे अतिशय उत्तम. किंचित ओठ हलवून तोंडातल्या तोंडात, मात्र दुसऱ्या कुणाला ऐकू येणार नाही असा जप करणे मध्यम प्रतीचे. तर प्रकट उच्चार करून होणारा जप कनिष्ठ प्रतीचा समजावा. गायत्री मंत्राचे 3 पाद आहेत. ते एकाच वेळी एकदमात म्हणू नये. त्यामुळे पाप लागते आणि नरकवास प्राप्त होतो. 3 पदे वेगवेगळी म्हणावी. आनंदाने जप करावा. त्यामुळे ब्रह्महत्यादी पापे नष्ट होऊन अनंत पुण्य लाभेल. बोटाने जप मोजल्यास 1 पट पुण्य, बोटांच्या पेरावर मोजणी केल्यास 10 पट पुण्य, शंखमाळेवर केल्यास 100 पट पुण्य, तर प्रवाळाच्या माळेवर केल्यास 1000 पट पुण्य लाभते. स्फटिकाच्या माळेवर जप केल्यास 10 सहस्रपट पुण्य लाभते. मोत्यांच्या माळेने 1,00,000 पट आणि पद्माक्ष मण्यांच्या माळाने केलेला जप दशलक्षपट प्रभावी ठरतो. सोन्याच्या मण्यांची माळ घेतल्यास 1,00,00,000 पट, दर्भाला गाठी मारून किंवा रुद्राक्षाने केलेल्या माळेने जप अनंत फलप्रद होतो. माळ गुप्त ठेवून कुणाला न दाखवता शांतपणे बसून जप केल्याने अनंत पटीने सौख्य प्राप्त होते असे श्री गुरु ब्राह्मणाला सांगतात. जप करतेवेळी मेरुमणी ओलांडू नये, त्यामुळे पाप लागते. 3 वेळा प्राणायाम केल्याने हा दोष नाहीसा होतो. गायत्रीचा जप 3 दिवस, प्रत्येक दिवशी 11 वेळा याप्रमाणे केल्यास 3 रात्रींचे पाप नष्ट होते. रोज 108 वेळा जप केल्यास घोर पाप नष्ट होते. रोज 1000 वेळा जप केल्यास उपपातकेही नाहीशी होतात. महापातकांचा दोष दूर होण्यासाठी गायत्रीचा 1 कोटी जप करावा. तसा जप केल्याने मनातील त्या इच्छा पूर्ण होतात. जप करताना चित्त दृढ निश्चयी असावे. इथे तिथे पाहू नये. इतर ज्ञातींशी संभाषण करू नये. एखाद्याकडून द्रव्य घेऊन जप केल्यास पाप लागते आणि पुढील जन्म चांडाळाचा येतो. जप करताना शरीरास खाजवू नये. नकळत तसे घडल्यास स्तोत्राचमन मंत्रोच्चारण करावे आणि दोष राहत नाहीत. ब्राह्मणाच्या उजव्या कानाच्या अधिष्ठानावर सप्तदेवता वास करतात. त्यामुळे कानाला स्पर्श करताच पाप नष्ट होते. चांडाळ दृष्टीस पडला असता 2 आचमने घ्यावी, म्हणजे शुद्ध होता येते. दुष्ट माणसांशी संभाषण घडल्यास आचमन करावे. जप करीत असता झोप लागल्यास, जांभई आल्यास, वायू सरल्यास, राग आल्यास पाप घडते. अशा वेळी मौन धरावे. मात्र बोलण्याचा प्रसंग आल्यास तद्विष्णू हा मंत्र म्हटल्याने पाप दूर होते. काही चुका अजाणतेपणाने घडल्यास स्तोत्राचमन करावे. अग्नी, सूर्य किंवा गायीचे दर्शन घ्यावे आणि विष्णू मंत्राचा जप करावा. अशा प्रकारे शास्त्रोक्त पद्धतीने जप केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. हे सर्व पराशर ऋषींनी ऋषीजनांना कथन केले. अशा प्रकारे गायत्रीचा जप करावा. सकाळी मित्रस्य, दुपारी उद्युत्तम आणि सकाळी इमं मे वरुण हा मंत्र म्हणावा. वेदांच्या शाखाप्रमाणे वेगवेगळे मंत्र आहेत. विधीनुसार मंत्र म्हणावे. वृद्धांनी सांगितलेल्या नियमानुसार गोत्र प्रवराचा उल्लेख करावा. 4ही दिशांना नमस्कार करावा. स्वतःभोवती प्रदक्षिणा घालावी आणि गोत्र प्रवर याचा उल्लेख करून नमस्कार करावा. अशा रीतीने संध्या करून औपासन करावा. त्याविषयीचे विधान विस्ताराने सांगतो असे श्री गुरु ब्राह्मणास म्हणाले. सायंकाळी व सकाळी वेगवेगळे होम करावे. दोन्ही होम एकाच वेळी करू नये. होमासाठी वेळणी वापरू नये. होम कधीही रांजणासारख्या भांड्यात करू नये. जमिनीवर करू नये, तर तंडिलावर सुक्या मातीचा ओटा करून किंवा जमीन पाण्याने सारवून मगच करावा. अग्नीची स्थापना होमकुंडात करावी. नित्य उपासना करावी. पानाने, तोंडाने किंवा सुपाने वारा घालू नये. पानाने वारा घातल्यास व्याधी उद्भवते. सुपाने घातल्यास धन नष्ट होऊन दारिद्र्य येते. तोंडाने फुंकल्यास आयुष्य नष्ट होते आणि हाताने वारा घातल्यास मृत्यू येतो. फुंकणीने किंवा पंख्याने अग्नीला हवा द्यावी. होमकुंडात लाकडे भरपूर असावी आणि अग्नी नीटपणे जागृत केला असावा. जेथून ज्वाला उत्पन्न होते तिथेच आहुती द्यावी. त्यासाठीच्या संहिता ब्राह्मणानेच आणाव्या. इतरांकडून घेऊ नये.
समिधा, फुले, दुर्वा या वस्तू अन्य कुणास आणावयास सांगू नयेत. आता होमासाठी आवश्यक विविध वस्तूंविषयी सांगतो. साळी, सावे, देवभात, गहू, जोंधळे, राळ्याचे दाणे ही पूरक द्रव्ये आहेत. यांच्या शत आहुत्या द्याव्यात, कमी जास्त करू नयेत. आहुत्यांवर तूप शिंपडावे. तूप न मिळाल्यास तीळ वापरावेत किंवा तिळाचे तेल वापरणेही पवित्र असते. उपासन झाल्यावर ब्रह्मयज्ञ करावा यासाठीच्या तर्पणाचा विधी सांगतो असे म्हणून श्रीगुरु ब्राह्मणास सांगते झाले. प्रातःकाळी महत्वाची सर्व कामे आटोपली की दुपारी उपासनादी कर्मे झाल्यावर ब्रह्मयज्ञ करावा. मुख्य स्थान पाण्याजवळ असावे. 3 वेळा प्राणायाम करून नंतर विद्युदसी हा मंत्र म्हणावा. उजव्या हातात दुर्वा घेऊन पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून डाव्या पायावर उजवा पाय ठेवून मांडी घालून बसावे. दोन्ही हातांचे संपुट करून उजव्या गुडघ्यावर ठेवावे. त्यानंतर 3 वेळा ओम म्हणून नंतर ऋचा म्हणावी. ओम भू असे म्हणून तत्सपर्यंत त्रिपदा गायत्रीचा उच्चार करावा आणि त्यानंतर 10 वेळा गायत्री जप करावा. स्वाध्यायाचा दिवस असल्यास वेद पठण करावे. अनध्याय असल्यास ऋचा म्हणावी. एखाद्यास हे येत नसेल किंवा जमत नसेल तर त्याने नमो ब्रह्मणे हा मंत्र 3 वेळा म्हणावा. ब्राह्मणा नीट ऐक. पुढे वृष्टिरसी मंत्राचा जप करून पाण्याला स्पर्श करावा आणि तर्पण करावे. ब्रह्मयज्ञ करण्यासाठी दर्भ हे मुख्य स्थान असून ब्रह्मयज्ञामुळे वस्तू, रुद्र, आदित्य, सर्व देवता आणि पितर तृप्त होतात. एखाद्या दिवशी करणे शक्य नसेल तर रात्रीची वेळ असेल अशा वेळी गायत्री जप करावा. त्याचे फळ वेदपठणाइतकेच आहे. उशाच्या अग्रभागी देवतांना तर्पण, मधल्या भागाने ऋषींना तर खालील भागाने पितृवर्गाला तर्पण करावे. पात्रामध्ये तर्पण न करता पाण्यामध्ये करावे. घरातील जमिनीवर करू नये कारण ते निषिद्ध आहे. दर्भ जमिनीवर ठेवून त्यावर विधीनुसार भक्तिभावाने तर्पण करावे असे श्रीगुरूंनी ब्राह्मणाला सांगितले. आपल्या हातामध्ये तीळ धरून तर्पण करावे. तीळ दगड, जमीन किंवा लाकडावर ठेवू नयेत. रोमकुपावर ठेवले असता तिळाचे रूपांतर किड्यामध्ये होते म्हणून ही 5 स्थाने निषिद्ध मानली आहेत. घरी तर्पण करण्यासाठी तीळ घेऊ नये. उदकाचा वापर करावा हे ऋषीजनांनी स्मरणात ठेवावे. पांढरे तीळ देवकार्यासाठी, धूम्रवर्णी तीळ ऋषीसाठी आणि काळे तीळ पितरांसाठी वापरावेत. जानवे डाव्या खांद्यावर ठेवून देवतर्पण, समोर ठेवून ऋषी तर्पण तर अपसव्य उजव्या खांद्यावर ठेवून पितरांचे तर्पण करावे. देवांसाठी 1 ओंजळी, ऋषींसाठी 2 ओंजळी आणि पितरांसाठी 3 ओंजळींनी तर्पण करावे. स्त्रियांसाठी 1 ओंजळ, बंधू व्यतिरिक्त इतरांसाठी 1 ओंजळ, गुरुपत्नी व सावत्र आईसाठी 2 ओंजळींनी तर्पण करावे. देव आणि ब्रह्मर्षींना तर्पण करताना अक्षता तर पितरांसाठी काळे तीळ घ्यावेत. रविवार, शुक्रवार, प्रतिपदा, मघा नक्षत्र, षष्ठी, नवमी आणि एकादशीला तिळाने तर्पण करू नये. विवाह, उपनयन, जन्मनक्षत्र, जन्मदिवस, शुभ दिवस असता तिळाने तर्पण करू नये. जेव्हा तिळाने तर्पण करण्याचे नसेल तेव्हा केवळ पाण्याने तर्पण करावे. बोटांना अंगठीतील सोन्याचा स्पर्श व्हावा. शिवाय दर्भाची पवित्र कही सोबत असावे. पाय न धुता मंगलस्नान करणे, तिळाशिवाय तर्पण करणे आणि दक्षिणा न देता श्राद्ध करणे या गोष्टी निष्फळ ठरतात. ज्या दिवशी निषिद्ध सांगितले असेल त्या दिवशी पाण्याने तर्पण करावे. दीपावलीच्या वेळी चतुर्दशीस तर्पण करावे. मंगळवारी अंगारक कृष्ण चतुर्दशी जानवे सव्य ठेवून यमाच्या नावाने विधियुक्त तर्पण करावे. 1 तीळ घेऊन ओंजळीत 3 वेळा पाणी घेऊन यमाचे नाव उच्चारून श्रद्धापूर्वक भक्तिभावाने तर्पण करावे. आता यमाची इतर 13 नावे विस्ताराने सांगतो ती अशी: धर्मराज, मृत्यू, अंतक, वैवस्वत, काळ, सर्वभूत, क्षय, औदुंबर, नील, परमेष्ठी, वृकोदर, चित्र आणि चित्रगुप्त अशी 13 नावे वेगवेगळी उच्चारून नदीमध्ये तर्पण करावे. त्यामुळे सर्व पापे नष्ट होतात. रोग आणि व्याधी यांची पीडा होत नाही. अपमृत्यू येत नाही. महपीडा, ग्रहपीडा होत नाही. माघ मासाच्या शुक्ल पक्षातील अष्टमेश बिष्पांच्या नावाने तर्पण करावे. म्हणजे वर्षभरात घडलेली पातके नष्ट होतात. सर्व तर्पण करून सूर्याला विधिवत 3 अर्घ्ये द्यावी असे श्रीनुश्री सरस्वती यांनी सांगितले. सिद्धमुनी नामधारकाला म्हणाले, कृपाळू सद्गुरूंनी याप्रमाणे ब्राह्मणाला कर्ममार्ग, विधी आणि आचरण याविषयी सांगितले. सरस्वती गंगाधर म्हणतात, या आचरण धर्माप्रमाणे ब्राह्मणाने आपली आचरण ठेवल्यास त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतील आणि त्यांचे कल्याण होईल. याप्रमाणे सिद्ध नामधारक संवादातून वेदोपनिषद मथितार्थ सांगणारा हा अध्याय पूर्ण झाला.
अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृत ग्रंथामधील परमकल्पतरू कथांमध्ये श्री नृसिंह सरस्वती उपाख्यानाच्या अनुषंगाने सिद्ध व नामधारक संवादामधून घडणारा आणि निरूपण करणारा असा हा 36वा अध्याय पूर्ण झाला. हा अध्याय श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करीत आहे. श्री गुरुदेव दत्त.